क्लोज टू माय हार्ट सेशन आहे. सो या सेशनचा पहिलं तर मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे. ज्या कोणी हे सेशन लाईव्ह केलेले आहे, आतापर्यंत किती लोकांनी हे सेशन माझं लाईव्ह अटेंड केलेलं आहे, म्हणजे रिट्रीटला येऊन अटेंड केलेलं आहे. एल टाईप करा बरं, बघू बरं किती लोक लाईव्ह आले तिथं. कारण आपण जेव्हा रेसिडेन्शियल प्रोग्राम घेतो त्यावेळेस हे सेशन घेतो. आणि किती लोकांनी मग हे 12 वीक मध्ये केलेलं आहे, लाईक 12 वीक मध्ये तुम्ही केलं असेल आणि तिथे तुम्हाला ह्याचा फायदा झाला असेल, तर त्यांनी 12 वीक सांगा. ज्यांनी रेसिडेन्शियल प्रोग्रामला केलेलं आहे हे सेशन अटेंड, त्यांनी लाईव्ह रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये केलेलं आहे. बघू बरं कोण कोण कसं आहे. आणि कोण असं आहे ज्यांनी हे सेशन केलंच नाही, फर्स्ट टाइम आलेले आहेत फ्रेश, त्यांनी एफ टाईप करा. म्हणजे ना 12 वीक मध्ये तुमचं हे सेशन मिस झालेलं आहे, म्हणजे मला लक्षात येईल नवीन किती आहेत आणि रेग्युलर अटेंड करतात असे किती आहेत. अविनाश फ्रेश, मधुकर फ्रेश, अनिता फर्स्ट टाइम, सुवर्णदरे लाईव्ह, प्रांजली 12 वीक, ग्रेट. स्नेहा फ्रेश, स्नेहा इज अटेंडिंग फर्स्ट टाइम. हो, ओके. कल्याणीचं पण मिस झालेलं आहे 12 वीक मध्ये. बर, ग्रेट ग्रेट. महेश पाटील रिट्रीट, ज्योती भोसले फ्रेश, निशा गौरव 12 वीक. ओके. सो 12 वीक मध्ये अटेंड केलेले. जरी अटेंड केलं असेल तरी आज तुम्हाला नव्याने काही गोष्टी शिकायला मिळतील, आणि जे फ्रेश आहेत त्यांच्यासाठी तर लाईक इट्स लाईक म्हणजे ट्रीट. टॉपिक आहे मेंटल हेल्थ. सुरू करण्याआधी थोडं आपण डेटा पाहूया, स्टॅटिस्टिक्स पाहूया की बाहेरच्या जगात एक्झॅक्टली चाललंय काय. हे थोडं समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, गिव्ह मी वन मोमेंट ओनली. ओके, स्टॅटिस्टिक्स बघूयात आपण. आज भारतामध्ये अँझायटी जो आहे विषय, म्हणजे लोक जे अकारण चिंता करतात, ही संख्या 298 मिलियन, सॉरी भारतात नाही, जगाचा आकडा आहे हा सगळा. 298 मिलियन पासून 374 मिलियन पर्यंत गेलेली आहे, विच इज 25% इन्क्रीज. वर्ल्ड वाईड हा खूप मोठा एक पॅनिकचा विषय चाललेला आहे. हो, हिंदी, सॉरी. ओके, सो वी विल मूव टू हिंदी. सॉरी, शीतल वॉज ओनली स्पीकिंग. ओके. इज देर एनीवन हु इज मतलब from Healthify? No one is there, I think. Sheetal, everyone is from our community only. ओके, ठीक आहे. मध्ये मध्ये कोण जॉईन करू शकतं. अच्छा, आता कल्याणी म्हणते की मी अटेंड केलेलं सेशन. ठीक आहे, हरकत नाही. सो 298 मिलियन ही जी संख्या आहे आता, ह्याच्यामध्ये वाढ बघा किती मोठी झालेली आहे. जर कोण हिंदीवाला आलं तर आपण हिंदीला शिफ्ट होऊ, अदरवाईज वी विल कंटिन्यू इन मराठी. सो 374 मिलियन पर्यंत आपण पोहोचलोय, विच इज 25% इन्क्रीज. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा आकडा वाढलेला आहे. आणि आज देखील मेंटल डिसऑर्डर जे दिसून येत नाही, म्हणजे आपल्याला काही लोकांचे फिजिकल डिसऑर्डर आहेत ना, दिसतात. काही लोकांचे मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात, हे ब्लड रिपोर्टमध्ये रिफ्लेक्ट होतात. बट एखाद्या व्यक्तीला काहीतरी मेंटल हेल्थचा इश्यू आहे, त्याला आपण ॲड्रेसच करत नाही. किंबहुना आपण काय करतो माहिती आहे का, आपण पाहताना कसं पाहतो, अरे हा ठीक आहे, त्याचा स्वभाव आहे, म्हणजे. आणि ह्याचं खूप मोठं कनेक्शन आहे, लाईक सगळं काही. आज असं रिसर्च पोचलेलं आहे एका ठिकाणी की सायकोसोमॅटिक आहे. म्हणजे 90% ऑफ युअर डिझिजेस, ज्या तुम्ही मेडिसिन्स खाताय, तुमचं गट हेल्थ असेल, तुमचं ओव्हरऑल बॉडीमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडतात आहे, दॅट ऑल इज कनेक्टेड टू सायकोसोमॅटिक, विच इज मीन्स बिग चॅलेंज. ओके. शीतल, सो इट इज बिग अलार्मिंग सिच्युएशन. ओके, वेट अ मिनिट.
ओके. सो इट इज अलार्मिंग टू नो दॅट इंडिया इज वर्ल्ड सुसाईड कॅपिटल. आता ऑब्व्हियसली आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत आपण टॉप करतो बिकॉज ऑफ अवर पॉप्युलेशन, हे लॉजिकल एन्सर झालं. बट इमोशनली थोडं विचार करा. 2.6 lakhs केसेस ऑफ सुसाईड इन अ इयर, म्हणजे किती मोठा आकडा आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं कारण एकच आहे, की आपला फोकस नाहीये मेंटल हेल्थवर. आता ह्याची कारणं काय आहेत? चला तुम्ही सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? व्हॉट यू ऑल थिंक, व्हॉट वुड बी द रिझन? का लोकांचं मेंटल हेल्थ आज चॅलेंजिंग होतंय? आता जे रिपीट करतात ते पण बोलतील तरी चालेल, काय अडचण नाही. त्यांना माहिती आहे पुढची स्लाइड, बट देन ऑल्सो. ओके, स्नेहा सिंग, नो रिलेशन, म्हणजे माहीतच नसतं की मेंटल हेल्थचा इश्यू आहे. कोणाला डिप्रेशन आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीतच नाही की त्यांना हा प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं की नाही असंच असतं, म्हणजे असंच होतं. मी असाच आहे, मी लहानपणापासून असाच आहे, माझा हा स्वभावच आहे, मला हे जमतच नाही. या मनी प्रॉब्लेम, ओके. अजून सोशल मीडिया, ओके. सोशल मीडिया एक रिझन आहे. अजून फिअर प्रेशर, येस करेक्ट. लॅक ऑफ मोटिवेशन, लाईफस्टाईल, ओके. सो सगळ्यात पहिलं रिझन जे आपल्याला समजून येत नाहीये एवढं वाढण्याचं कारण, आपण आता न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललोय. बरोबर. या हाय एक्सपेक्टेशन, वर्क कल्चर, संगत, रिलेशनशिप, ऑल आर राईट. पण पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, असं जेव्हा आपण एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो ना, तेव्हा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पटकन लक्षात येईल, की एखाद्याचं कामधंदा व्यवस्थित चालत नाही, मग त्याची काही कारण असतील, समजा तो आजारी पडलाय आणि त्यामुळे त्याचं काम व्यवस्थित चालत नाही, किंवा जे काय असेल, XYZ, त्याचा जॉब नाही आहे त्याचं, तर इतर व्यक्ती घरात सांभाळून घ्यायचे. आज तसं होतं का? आज एखाद्या व्यक्तीचं थोडंसं जरी हेल्थ मागं पुढे झालं, आणि काही लोकांचे इतके फायनान्शियस म्हणजे इतकं अवस्था खराब आहे की किती महिने, म्हणजे सिंगापूरमध्ये अशी पद्धत आहे की तुम्ही श्रीमंती ही तुमची किती महिन्याच्या पगार अ, आहे शिल्लक अकाउंटमध्ये तशी मोजली जाते. काही लोक अशा म्हणतात की मिडल क्लास इज क्लोज टू ओनली 6 मंथ, जर का त्यांना सॅलरी नाही मिळाली तर ते कोलॅप्स होऊ शकतं फायनान्शियल सगळं. इतकं लोकांचं गणित हे झालेलं आहे, कारण डिपेंडेबिलिटी कशी झालेली, न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे जर कमावलं तर होणार, नोकरी आहे, सगळं आहे, चाललंय. एखादं मोठं काहीतरी आजारपणाचं मोठं बिल आलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतात काही केसेसमध्ये, किंवा काहीतरी इतर गोष्टी घडल्या तरी देखील. तर हे पहिलं कारण झालेलं आहे ज्यामुळे आपली मेंटल हेल्थ डिस्टर्ब होत चालली आहे. मग एकटं राहण्याची सवय, जे पूर्वी ऍक्च्युली पाहायला मिळत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे सेलिब्रेट केलं जातंय की आय एन्जॉय माय कंपनी, आय ओनली गो सोलो ट्रिप. कधीतरी एक्सप्लोर करण्यापुरतं ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असायला हवा. मी काय या अलोन राहणं, एकटं राहण्याच्या ह्याच्या अगेन्स्ट बिलकुल नाही आहे. पण हे सेलिब्रेट होणं आणि मग बिलकुलच आपल्याकडे कोणी नसणं, हे नाही योग्य. आणि सगळ्यात मोठं जसं इथे तुम्ही सांगितलं होतं की हाय एक्सपेक्टेशन, म्हणजे कम्पॅरिझन केलं जातं. आपण खूप सुखी असतो, खूप आनंदी असतो कधीपर्यंत, याची भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता 90% मिळाले तुमच्या मुलीला, तुम्ही खूप आनंदी आहात, एन्जॉय करताय. कधीपर्यंत? इमिजिएटली कुणाच तरी 92, 93, 94, 95 खूप जणांचं ऐकत नाही तोपर्यंत थोडं का होईना कंपॅरिझन सुरू होतं. मुलांच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. स्वतः मुलं देखील एवढे मार्क्स मिळवून त्यांना असं वाटतं की अरे इतरांना मिळाले. काही वेळा आपण ऐकतो की 2%, 4% यासाठी देखील ते नर्वस होतात. अनएम्प्लॉयमेंट, हा बेरोजगारीचा प्रश्न इतका मोठा आहे की एक खूप मोठं डीप रूट कॉज आहे ज्यामुळे आपण मेंटल हेल्थचे एवढे केसेस आज पाहतोय. पुढे आहे सोशल मीडिया. कारण सोशल मीडिया आणि त्याच्या जाहिराती नेहमी आपल्याला अशा पद्धतीने दाखवल्या जातात की यामध्ये आपल्याला असं वाटत राहतं नेहमी की माझ्याकडे काही ना काही मिसिंग आहे, काही ना काही कमी आहे. आणि आपण नेहमी कम्पेअर करत राहतो की अरे माझ्यापेक्षा हा व्यक्ती हा एन्जॉय करतोय, तो व्यक्ती ते एन्जॉय करतोय. सो दिस हॅपन्स. सो ही सगळी कारण आहेत. आता एक मोठं कारण आहे, बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की कुठे थांबायचं. म्हणजे घर झालं, चांगली गाडी झाली, चांगलं मनासारखं घर झालं, मोठं पाय नव्हतं मोठं घर झालं, टूर्स झाल्या. टूर्स, आता इतकं पॅसिव्ह इन्कम सेट केलं नाही की रेग्युलरली टूर्स होऊ शकतात, किंवा जे काय हवंय ते सगळं मिळतंय. बट तरी देखील कशाचं स्ट्रेस आहे, कशाची अँझायटी आहे समजत नाही, कारण कोठे थांबायचं हे कधी लाईफमध्ये ठरवलंच नाही बसत.
सो हे सगळे झाली कारण. आता ह्याचे इम्प्लिकेशन्स का, बरं हे कारण कनेक्ट होतात का, म्हणजे डू यू रिलेट विथ दिस काइंड ऑफ थिंग? या अविनाश हॅज रिटर्न राईट, नो कंटेंट मीट. रिअलाइजच होत नाही की म्हणजे नेमकं कुठे थांबायचं. पटतंय हे सगळं? बाकी तुम्ही सांगितलेली कारणं पण भरपूर आहेत, करेक्ट होतात की लाईफस्टाईल पण आहे, मॅटर करतं. काही लोक लाईफस्टाईलमध्ये असे अडकलेत की त्यामुळे अननेसेसरी जागरण झालं की तो बॉडीमध्ये स्ट्रेस क्रिएट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला याचं सोपं एक्झाम्पल देतो. प्रत्येक गोष्ट काय मी स्लाइडवर एक्सप्लेन नाही करत. समजा आपण बनलोय कसं, बघा आपण आपलं इव्हॉल्युशन कसं होत गेलं. आपलं जे इव्हॉल्युशन होत गेलं ना, तर आपण पूर्वी म्हणतात ना आदिमानव होतो, जंगलात राहायचो. हे सोशल वगैरे तर काही हजार वर्ष झाले आपण झालं. अदरवाईज वी वर मिलियन्स ऑफ इयर्स तर आपण असेच काढलेले आहेत. हम्म? तर आपलं बॉडीचं जे इव्हॉल्युशन होत गेलं, यामध्ये सुरुवातीला काय व्हायचं की प्राण्याची भीती, फॉर एक्झाम्पल आता सापाची भीती आहे, आजही आहे. आता तुम्ही चाललाय आणि साप दिसला तुम्हाला, पिंजऱ्यात नाही ना, समोर दिसला. तुम्ही घाबरणार का नाही घाबरणार? जोपर्यंत तुम्ही सर्पमित्र नाहीये तोपर्यंत तर तुम्ही घाबरणार. बरोबर आहे की नाही? कारण सर्पमित्राला ट्रेनिंग दिलं जातं. आता घाबरणार म्हणजे काय होणार, तुमचं कॉर्टिसॉल लेवल वाढणार, स्ट्रेस वाढणार. म्हणजे तो जो एक एक सेकंड आहे ना, तो हार्टबीट, ते धडधड, हं? काही पण होऊ शकतं. म्हणजे माहित नाही ना, फिअर ऑफ अननोन. ह्याला आपण जर का टर्म द्यायची झाली तर व्हॉट वी कॅन से, फिअर ऑफ अननोन. सगळ्यांचं आहे लक्ष, फिअर ऑफ अननोन म्हणतात ना, पुढे काय घडेल पुढच्या क्षणी. आणि मग ह्या सिच्युएशनमध्ये बॉडी का घाबरणार? आता तो साप तुम्हाला गॅरंटीड चावणार आहे असं होईल का? बऱ्याचदा असं होईल का तो निघून पण जाईल. हं? होतं का नाही असं? निघून जाईल, किंवा तुम्ही पाहिलं तर तुम्ही आरडाओरडा कराल, चार लोक जमा होतील, मग चार लोक ते कोणाला तरी कॉल करतील, मग ते सर्पमित्र येईल घेऊन जाईल. पण जोपर्यंत तो विषय संपत नाही, तुमच्या ब्रेनमध्ये एक गोष्ट राहील ज्याला काय म्हणतात, फिअर ऑफ अननोन. पुढे काय होईल हे माहीत नाही. किती लोकांना हे एक्झाम्पल कनेक्ट होते बघा. कारण कधी ना कधी हे होतं, म्हणजे लाईक आता मी माझ्या पूर्वीच्या इथं मी जिथं रो हाऊसमध्ये राहत होतो, तिथे एकदा लिटरली मी, म्हणजे शीतल आणि काव्या गेली होती गावी, आणि मी आणि विराट बसलो होतो ना, आमच्या ऍक्च्युअली म्हणजे समोर ना असं दारातून साप, आणि एवढा मोठा साप मी तर आयुष्यात एवढा मोठा पाहिला. आणि आम्हाला सगळ्यांनी सांगितलं कॉल करून. आम्ही आतच होतो, माझी अशीच ऑनलाईन मिटिंग होती, सॅटर्डेचाच दिवस होता. आणि त्यावेळेस आपण 11 वाजता बॅच घ्यायचो, दुपारी 2ची गोष्ट आहे, बॅच संपली होती आणि कॉल आला, बाहेर निघू नका. आम्ही खिडकीतून पाहत होतो, लिटरली म्हणजे तो जो सीन होता ना, लाईक म्हणजे काय चाललंय काय समजत नव्हतं, आणि इतका मोठा होता म्हणजे काय मी सांगू शकत नाही, म्हणजे 5-7 फूट तरी. काय होतंय तर फिअर ऑफ अननोन, सगळेजण असे तिथे बाहेर ते चालू होतं त्यांचं, सर्पमित्र येऊन हे ते सगळं. सो ह्याला म्हणतात फिअर ऑफ अननोन टेक्निकली. आता साप पकडला गेला. साप कुठे गेला? हा, डब्यामध्ये वगैरे घेऊन गेले ते. साप सुरक्षित, मी माझ्या घरात सुरक्षित, खरं आहे का नाही? आता माझ्या कॉर्टिसॉल लेवल ज्या वाढल्या होत्या तात्पुरत्या, त्या डाऊन झाल्या, रिलॅक्स, न्यूट्रल. पण हे झालं सापाच्या बाबतीत. तुमच्या लाईफमध्ये आज अशा खूप साऱ्या सिच्युएशन्स तुम्ही क्रिएट करून ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वारंवार हा प्रश्न पडतो, दॅट इज फिअर ऑफ अननोन. पण बॉडीला हे कळत नाही की तो साप आहे. बॉडीला कळतं फिअर ऑफ अननोन, आणि मग तुम्ही स्वतःहून स्ट्रेस वाढवता. किती लोकांना हे पटतंय? ॲग्री करत असाल तर ॲग्री टाईप करा. मग ह्या सिच्युएशन्स वेगवेगळ्या असतील. लाईक कोणाचं खरंच व्यवसायाचा ताण असेल, हं? कोणाचं खरंच मग फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू असतील. काही लोकांमध्ये आज रिलेशनशिपमध्ये एवढा तणाव आहे की त्याला असं वाटतच नाही की, म्हणजे फिअर ऑफ अननोन बाबा. आधी मार्केटिंग तर भरपूर भारी झालं होतं लग्न अगोदर, पण आता असं वाटत नाही याच्याबरोबर आपण राहू शकू, वगैरे वगैरे. पार्टनर कोणी असू दे, एकमेकांबद्दल काय फिअर ऑफ अननोन असू शकतं.
पॅरेंट्सच्या बाबतीत असतं, मुलांकडनं अपेक्षा असतात, एक्सपेक्टेशन्स मिसमॅच असतात. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या बाबतीत असू शकतं फिअर ऑफ अननोन. एम्प्लॉयरला वाटतं की अरे याला एवढं सगळं देतोय, याला म्हणावं म्हणजे सॅलरी अप्रिशिएशन आहे सगळे सगळं, पण हा टिकेल का ह्याची काही गॅरंटी नाही. आणि ह्याला पण वाटत असतं मालकाबद्दल, हा मला ठेवेल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. व्यावसायिकाला वाटत असतं आज हा व्यवसाय चालतोय, पुढे काय होईल माहित नाही. आता हे तर आपण थोडेसे काही रिलेट करणारे एक्झाम्पल आहेत, बट असे पण काही उदाहरणं आहेत जे आपल्याला माहिती असायला हवेत, ज्याच्यामध्ये फिअर ऑफ अननोन काम करतं, जे अननेसेसरी आपण वाढवून घेतलेले आहेत. लाईक आता फार कमी लोक पाहत असतील अशी अपेक्षा ठेवतोय, पण जर तुम्ही टीव्ही सिरियल पाहत असाल तर ते पण एक प्रकारचं फिअर ऑफ अननोन आहे. जिथं खरं तर स्क्रिप्टेड पण नाहीये काय, ते स्क्रिप्ट तुमच्या मूडनुसार बदलत राहतं ना. तरी देखील जर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसला असाल तर तुमच्या बाबतीत पण ते फिअर ऑफ अननोन तुम्ही स्वतःहून क्रिएट केलेलं आहे. राईट. सो बॉडीला हे कळत नाही की तुमचं फिअर ऑफ अननोन नेमकं काय आहे. बट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे हॉर्मोन्स क्रिएट होतात ह्या सर्वांना स्ट्रेस हॉर्मोनच म्हटलं जातं. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टीचे इम्प्लिकेशन जर पाहायचे गेले तर बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशन, कोणामध्ये डिप्रेशन हा शब्द अजून व्यवस्थित समजलाच नाहीये सोसायटीला. म्हणजे असं काम ज्याच्यामध्ये माणूस काही करायची इच्छाच नाही ठेवत, डिप्रेस असतो कायम कायम उदास, हताश, निराश, होपलेस, म्हणजे त्याच्या सगळ्या अपेक्षा संपून गेलेल्या असतात. टोटली नर्वस ब्रेकडाऊन झालेला असतो. आणि ही फेज येते, मी पर्सनली अनुभवलेली आहे. लाईक मी एका ऑर्गनायझेशन सोबत ऑलमोस्ट 8 वर्ष काम केलं. आणि तिथे काही त्यांना कमर्शियल काही थोडेसे चेंजेस करावे लागले. मे बी ते डिसिजन्स त्यांनी त्यावेळेमध्ये योग्यच घेतले असतील, मी काय त्याच्या अगेन्स्ट नाहीये. बट त्याचा जो इम्पॅक्ट मला व्यावसायिकरित्या झाला तो इतका मोठा झाला होता की मी म्हणजे माझं इन्कम जे इमॅजिन करा 1.5 आणि 2 लाख रुपये महिना घेत होतो ते सडनली 50,000 70,000 पर्यंत काही महिने, आणि एकदम कधीच घसरत नाही मला घसरताना. म्हणजे असं वाटत होतं की पुढे होईल व्यवस्थित, ते 50,000च्या अंडर आलं. आणि आय वॉज टोटली की म्हणजे मला ते दिवस आठवतात की त्यावेळेस मी घराबाहेर निघत नव्हतो, अंधारात बसून राहायचो, मोबाईल बघून वैतागायचा, मग टी व्ही पाहायचो किंवा मग वेब सिरीज पाहायचो, काही करायची इच्छा नव्हती. म्हणजे बाहेर निघणं बंद, कोणाचा फोन आला तरी मी फोन घेत नव्हतो. हे मी सगळं बघितलेलं आहे. आणि दिस स्टेज वॉर इन माय लाईफ फॉर ऑलमोस्ट 3 मंथ्स. 3 महिने मी ह्यातनं गेलेलो आहे. आणि मग ऍक्च्युली मग ज्यातून मी बाहेर पडलो, ज्या गोष्टींनी मला हेल्प केली, त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सो दॅट वॉज फेज, लाईक म्हणजे डिसेंबर 2022 काहीतरी होतं, नोव्हेंबर डिसेंबर 2022 पासून ते ऑलमोस्ट जॅनच्या एंडपर्यंत, म्हणजे लोकांसाठी नवीन वर्ष होतं पण माझ्यासाठी हां ठीक आहे, आलंय वर्ष, बदललं, तारीख आहे फक्त एक, हां. एवढ्या मी त्या फेजमधनं स्वतः पर्सनली तो प्रवास केलेला आहे. सो डिप्रेशन काय असतं जिथे म्हणजे ह्या फेजमध्ये तुम्ही जाता आणि यातून बाहेर येणं फार गरजेचं आहे. आणि कोणतरी लागतं त्यावेळेस. पण माझ्यासाठी ती गोष्ट काय ठरली ते मी पुढे उदाहरणात पण सांगेन. मग अँझायटीमध्ये तुम्ही जाता. अँझायटी आजकाल बऱ्याच लोकांना समजून येत नाही की अ, त्यांना जे होतंय ते अँझायटी आहे. दे कांट एक्सप्लेन इट इन अ वर्ड्स. बट अकारण चिंता, अननेसेसरी थॉट्स, घाम येणे, इव्हन डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये पण चॅलेंजेस, सोशल इंटरॅक्शन्स तुमचे हे होतात. हं? त्यानंतर आहे सबस्टन्स कडे लोक वळतात. काही लोक इथे थांबत नाहीत. काही लोक काय करतात व्यसनांना, मग ते व्यसन कोणतंही असेल ना, डोंट यू थिंक की म्हणजे तुम्ही असं नका विचार करू की फक्त असं डोक्यात धरू नका की कुठलं तरी व्यक्ती दारू पितोय मग व्यसनी आहे, सिगरेट ओढतोय मग व्यसनी आहे, ड्रग्स घेतोय मग व्यसनी आहे. नो, हे तर झालंच. पण एखादी व्यक्ती फूड बरोबर व्यसन हे करतो, त्याला स्ट्रेस आला मग तो काहीतरी जंक खाणार, जंक खाल्लं की त्याला बरं वाटतं, तो तिथे असोसिएट झाला. कोणी काय करतं, कोल्ड्रिंक्स आणि चहा कॉफी ह्याचं सेवन वाढवतं. कोणी काय करतं, नेटफ्लिक्स पाहणं. म्हणजे कोणाचं व्यसन काय लागेल, कोण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवेल, कोणाला इतर काही गोष्टी म्हणजे लाईक ऑनलाईन गेम खेळणं हे व्यसन लागेल, कोणाला कुठलं व्यसन लागेल माहीत नाही. बट ऑनलाईन जर तो गेमिंग प्लॅटफॉर्मकडे वळालाय आणि काही लोक याच्यामध्ये लिटरली पैसे घालवतात. काय, लिटरली, म्हणजे नुसतंच गेम खेळत नाही, ते पैसे पण घालवतात त्यामध्ये. तर हे सगळं झालंय कशामुळे, कारण मेंटल हेल्थ चेक नाही केली. आणि मेंटल हेल्थमध्ये काय गडबड झाली, समजूनच घेतलं नाही की नेमकं कशामुळे मेंटल हेल्थ बिघडली.
मग रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. तुम्हाला तीच लोक जी आत्तापर्यंत खूप एंटरटेन करत होते, ते तुम्हाला अवॉइड करायला चालू होतात. आणि रिझन एकच असतं, कारण तुम्ही पहिल्यासारखे नाही राहत आणि तुम्हाला असं वाटतं की कोणी मला समजून घेत नाही. यू लव्ह टू स्टे आयसोलेट, म्हणजे एकटं राहणं तुम्ही पसंत करता. तुमचा ह्याचा परिणाम सगळा कामावर होऊन जातो. तुम्हाला असं वाटतं बास झालं आता मला, म्हणजे जेवढं करायचं तेवढं मी केलं. ऍक्च्युली तुमच्यामध्ये पोटेन्शियल खूप असतं, पण तुम्ही स्वतः अंडर पोटेन्शियल परफॉर्म करायला चालू करता. फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात. काही लोकांना डोकेदुखी, काही लोकांना गट हेल्थचे इश्यू, काही लोकांचे जे ब्लड रिपोर्ट्स ॲबनॉर्मल झालं त्याच्यामध्ये बरंचसं कारण हेच असतं. आणि काही लोकांमध्ये एवढं थांबत नाही की ते सुसायडल थॉट आणि बिहेवियर चेंजेसमध्ये पण दिसायला चालू होतं. आता ह्याचं सोल्युशन काय? सोल्युशन तसं जर तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक कराल तर असं काहीतरी सोल्युशन येईल की अवेअरनेस वाढवा, मेंटल हेल्थच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा, हेल्थ केअर प्रोव्हायडर्स वाढवा, हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट करा, कम्युनिटी तयार करा, काही मेंटल हेल्थ रिलेटेड म्हणजे आणखीन अवेअरनेस प्रोग्राम, त्यानंतर वर्क प्लेसमध्ये काहीतरी वातावरण बदला. हे असे सोल्युशन आहेत जे कागदावर दिसायला चांगले वाटतात, पण मी तुम्हाला असं कोणतंही सोल्युशन सांगण्यामध्ये इंटरेस्टेड नाही जे फक्त कागदावर दिसायला चांगलं वाटेल. है ना? मला त्या गोष्टी आवडतील ज्यात खरंच प्रॅक्टिकली फॉलो केल्या जाऊ शकतात. मला त्या गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील ज्यांनी मला हेल्प केली व इव्हन माझ्या खूप साऱ्या क्लायंट्सला हेल्प करतात आहे. आणि रिझल्ट्स यू कॅन सी इन फ्यू वीक्स. 2 ते 4 आठवड्यामध्ये तुम्हाला बदल जाणवायला चालू होतील. आणि सगळं मी तुम्हाला आज असं एक्सप्लेन करणार आहे, लाईक यू कॅन सी दॅट. आणि जे म्हणतात ना, म्हणजे एक स्वभावाला औषध नसतं. मी म्हणेल स्वभावाला औषध असतं, पण जरुरी नाही की ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे कदाचित त्याचं नॉलेज गॅप आहे. यू डोंट नो की स्वभावाला पण औषध आहे. कारण हे ऐकायला बरं वाटतं, पण तसं नाही ना चालत. आणि लोकांचा स्वभाव बदलतो. म्हणजे जर तुमच्यापैकी कोण म्हणत असेल की स्वभावाला औषध नसतं आणि स्वभाव कधी बदलत नाही, तर तुमच्या घरातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना लहानापासून मोठं होताना पाहिलेलं आहे. किती लोकांच्या घरामध्ये असं वाटतं किंवा असं मजेने तुम्ही बोलता, लाईक आमचे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, असं पाहिलेलं आहे. माझे तर खूपच बाबा. मैं तो म्हणतो हिटलर के बाद वही आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प फक्त बनवले नाहीत. जे माझ्या वडिलांना भेटले त्यांना माहिती आहे किती स्ट्रिक्ट आहे ते. ठीक आहे. वाटतं का नाही? पण हा स्ट्रिक्टनेस त्यांचा जसं तुम्ही पाहिलं असेल की लाईक ही वॉज डॉमिनेंट. म्हणजे तुमच्या घरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये वडील खूप डॉमिनेंट होते, कुणाचंच ऐकून घेत नव्हते, खूपच म्हणजे एवढे स्ट्रिक्ट की काय बोलायची सोय नाही. जसं शोलेमध्ये डायलॉग ऐकला असेल ना, बच्चा सो जा बच्चा नाही तो गब्बर आ जाएगा. तसं माझ्या वडिलांच्या बाबतीत आम्ही जेव्हा चाळीत राहायचो तेव्हा सांगायचे, झोप नाही तर ते येतील. किंवा हे खा नाही तर त्यांना सांगते. हं? अशा पद्धतीने भीती म्हणजे माझ्याच घरात सोडा, बाहेर पण होते. पण एवढ्या डॉमिनंट पर्सनॅलिटी चेंज कशी होती? आणि तुमच्या सगळ्यांच्या घरात हे घडलेले की सुरुवातीचे काही वर्ष असंच चालतं. पण म्हणजे माझी आई पण असं खूप ऐकून घेणार हे ते, पण नंतर तुम्ही पाहिलंय का की पर्सनॅलिटी चेंज होते की लाईक ज्यांनी ज्यांनी खूप ऐकून घेतलेले त्याच महिलानंतर आफ्टर मेनोपॉज काय होतं माहित नाही, काय बदलतं. टोटली यू टर्न पाहिला असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये की अरे अभी तो ये मम्मी का सब कुछ सुन लेते हैं. किती लोकांना हे रिलेट करताय एक्झाम्पल. माझ्या तर घरात हे घडतं बाबा. म्हणजे स्वभाव बदलला का नाही बदलला? काही हँड वर आले ज्यांचे व्हिडिओ आले, बाकीच्यांना नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकवा. किती लोकांना हा यू टर्न पाहायला मिळालाय? यू यू टाईप करा बरं. अख्खी म्हणजे ती व्यक्ती हे करत नाही ते करायला लागते, सगळं सगळं बदलतं. मग हे जे तुमच्या डोक्यात बसलेले ना स्वभावाला औषध नसतं, यातनं बाहेर या. काय ते औषध असतं, किंवा एका व्यक्तीचा स्वभाव कधीच बदलत नसतो. मुळात माणसाचा स्वभाव आहे ना, स्वभाव स्वभाव म्हणजे त्याची मानसिक अवस्था आहे ना, ही त्याच्या पोटाशी संबंधित आहे, लक्षात घ्या. इट इज टोटली कनेक्टेड विथ दॅर गट हेल्थ. आणि ह्याच्यावर इतके रिसर्च आहेत की काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जे प्रूव्ह होत आहे आज, काय
जर गट हेल्थवर काम करू शकलात ना, आणि माझं तर स्वतःचं म्हणणं आहे काय म्हणजे, आपण एखादी इन्फॉर्मेशन नाईट, माझे खूप दिवस झालं केतकी लक्षात ठेव, की मला ना अँझायटी किंवा अँगरवर मला एक घ्यायचं आहे. म्हणजे हे राग वगैरे मला तर, मी तर मानतच नाही. मी तर सरळ सांगतो. काही लोक म्हणतात ह्यांचा खूप स्वभाव रागीट आहे हा. मी मानत नाही. कोणी रागीट बिगीट नसतं. कोणाला राग वगैरे जास्त येत नाही. एवढंच आहे, तुम्ही राग देखील सोयीस्कररित्या व्यक्त करता. कुठे पण तुम्ही राग दाखवता का? नाही दाखवत. म्हणजे तुम्हाला ते वातावरण मिळालंय पोषक राग व्यक्त करायला, म्हणून तुम्ही राग व्यक्त करा. तो उगाच डोंट मेक दॅट युअर आयडेंटिटी, की म्हणजे मी असा, मी तसा, असे लेबल लावू नका प्लीज. कारण हे तुम्ही स्वतःला फसवताय. आणि हे आयडेंटिटीचं, लाईक मी नेहमी सांगतो, डोंट मेक युअर डिझिजेस युअर आयडेंटिटी. की मला डायबिटीज आहे, किंवा नाही सॉरी, मी डायबेटिक आहे, असं कधीच म्हणायचं नसतं. एवढंच बोलायचं असतं. आणि ते पण प्रिसाईज बोलायचं असतं, माझ्या शरीराला डायबिटीज आहे. कारण मी आणि शरीर दोन्ही वेगवेगळे आहे, लक्षात घ्या. आपण कधी म्हणतो का, हा म्हणजे माझं हात दुखतो असं म्हणतो ना. म्हणजे मी आणि हात वेगवेगळे आहे ना. इव्हन म्हणताना आपण प्रिसाईज बोलतो, माझा उजवा हात दुखतोय, जर दुखत असेल तर. हा, तसंच प्रिसाईज बोलता आलं पाहिजे, की तुम्ही वेगळे आहात, तुमचं शरीर वेगळं आहे. आयडेंटिटी बनवू नका स्वभावाची, आजारांची. कारण यामुळे काय होतं, की तुमचा प्रवास पुढचा खूप अवघड होऊन जातो. ठीक आहे, तर आज आपण भेटूयात आपल्या चार अशा हॅपी हॉर्मोन्सला, ज्यावर ह्या जगामध्ये चांगली चांगली 5-6 पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. आणि इतकी उदाहरणं दिलेली आहेत, इतकी उदाहरणं दिलेली आहेत, इतकी उदाहरणं दिलेली आहेत, की जसं जसं तुम्ही या पुस्तकातल्या स्टोरी वाचाल ना, तुम्हाला लक्षात येईल की अरे मेरा, पहिले तो तुमको समझ में आ जाएगा की मेरा प्रॉब्लेम कुछ है ही नहीं. अननेसेसरी तुम्ही जे बर्डन घेऊन बसलाय ना, माझं काहीतरी युनिक आहे, हं, माझा वेगळा आजार आहे. आपण स्वतःला फक्त सहानुभूती मिळवू शकतो यातून. आणि कधीच सहानुभूती मिळवू नये माणसाने. काय? कधीच मिळवू नये. डोंट बी इन दॅट सिम्पथी गेनर, किंवा ते अटेन्शन सीकर. ही पण पर्सनॅलिटी आहे काही लोकांची. पाहिले का तुम्ही, काही लोक असे असतात बघा. अननेसेसरी म्हणजे जब जाओ तब वो, मतलब दुःख भरी दर्द भरी दास्ता सुनाते बेटेगा. कधीच पॉझिटिव्ह बोलणार नाही. त्याच्याने काय मिळतं? अटेन्शन मिळतं. त्याच्याने काय मिळतं? सहानुभूती मिळते. पण ह्याच्याने काही होत नाही. सोल्युशन नाही मिळत, लक्षात घ्या. सो आपल्याला असं बनायचंय, की नेहमी आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात, आपला आनंद आपल्या हातात, इतर व्यक्तीवर अवलंबून नसला पाहिजे. आणि त्यासाठी हे चारही हॉर्मोन्स तुमच्या आयुष्यात म्हणजे एवढी मदत करतील, एवढी मदत करतील. लाईक मी स्वतःला आज एवढं ट्रेन केलं ना माझ्या ब्रेनला. लाईक मला कितीही तुम्ही निगेटिव्ह बातमी सांगा, टच वूड, हा मी तेवढं म्हणजे मी बोलतो पण मी असं, हा ठीक आहे, एम्पॅथिक दाखवतो. सिंपती वेगळं, इम्पॅथी वेगळं. पण आतून मला काय त्याचा एवढा इम्पॅक्ट येत नाही. का येत नाही? कारण मी माझ्या मनाचे कप्पे केलेले आहेत. आणि हे तुम्हाला करता आले पाहिजेत प्रत्येकाला. कसं करायचं असतात बरं मनाचे कप्पे? ऑलरेडी आपण करत असतो. फक्त आपण ना, ज्यावेळेस कुठलं तरी इमोशनल मोठं चॅलेंज येतं ना, त्यावेळेस हे विसरून जातो, की कसे हे कप्पे करायचे असतात. म्हणजे मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. बरं मला फक्त तुम्ही सांगा, सेशन जे मी सांगतोय म्हणजे थोडं एक्सप्लेनेशन मोड माझा आहे, तो ओके आहे का खूप स्लो, म्हणजे खूपच जास्त डिटेल चाललंय, थोडं फास्ट पाहिजे सेशन, का आहे तो स्पीड ओके असेल तर ओके टाईप करा. काही लोक असतात, अरे लय बोर करायला लागला, फास्ट कर, तर एफ टाईप करा, आपण फास्ट घेऊ. कोणाला असं वाटतंय की हां, चला, मेजॉरिटी लोकांना ओके वाटतंय. ठीक आहे. आता परत ज्यांना थोडंसं वाटेल ना, तो पण स्वभाव आहे, तो बदलायचा आहे. सो कीप पेशन्स. तुम्हाला नक्कीच काहीतरी बेस्ट मला यातून द्यायचंय. मनाचे कप्पे कसे करायचे, लाईक, आणि ऑलरेडी आपण केलेले असतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो. आणि समजा एक माझं उदाहरण देतो. मला लोकांची उदाहरणं देण्यापेक्षा कसं, स्वतःचं उदाहरण. लाईक आय हॅव इमोशन्स फॉर, आणि याचे कंपार्टमेंट कसे आहेत. माझ्या आईसाठी जे माझे इमोशन्स आहेत,
सेम इमोशन माझ्या बायकोसाठी असतील का? म्हणजे इथं माझी आई बसले, इथे माझी बायको बसले आणि इकडे माझी मुलगी बसलेली आहे. तिघं बसलेत. आता मी मुलीकडे ज्या भावनेने बघणार आणि माझ्या बायकोकडे ज्या भावनेने बघणार, दोन्हीमध्ये फरक राहणार आहे. आईबद्दलचे इमोशन्स, बायकोबद्दलचे इमोशन्स, मुलीबद्दलचे इमोशन्स. उद्या माझा मुलगा लग्न करेल, मग सून येईल घरात, त्याच्याबद्दलचे इमोशन्स. माझी आजी आहे तिच्याबद्दलचे इमोशन्स. हे सगळ्यांमध्ये फरक असणार का नाही असणार? कशामुळे? आपण मनाचे कप्पे केल्यात त्यामुळे तर शक्य आहे ना. समजतंय? सो हे इमोशनल कंपार्टमेंट ऑलरेडी आपल्या ब्रेनमध्ये बनवण्याची कॅपॅसिटी आहे, जे आपण बनवलेले आहेत. ज्या टोनमध्ये मी माझ्या मुलीशी बोलेल, त्याच टोनमध्ये मी माझ्या उद्या होणारे म्हणजे जे काय माझी मुलाची बायको असेल तिच्याशी नाही बोलू शकणार. किंवा ज्या टोनमध्ये मी माझ्या बायकोशी बोलेल त्या टोनमध्ये मी माझ्या आईशी नाही बोलू शकणार, किंवा मी ज्या पद्धतीने आईशी बोलेल. समजून घ्या, हे सगळे कंपार्टमेंट ऑलरेडी बनवण्याची कॅपेबिलिटी ह्युमन ब्रेनमध्ये आहे. हीच टेक्निक वापरायची आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये येता किंवा नोकरीमध्ये येता. तुम्ही तिथे तुम्ही तुम्ही काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का? लाईफ एन्जॉयच करायचं नाही का? नाही, माझ्या लाईफमध्ये सध्या एवढे चॅलेंजेस चालू आहे ना, की ह्याला वेळच मिळत नाही. किंवा पोस्ट वी पोस्टपोन अवर हॅपीनेस फॉर सम ऑर द अदर डे. नाही, हे झालं ना मग करूयात. नाही, सध्या ना आर्थिक टंचाई चाललेली आहे. अरे बाबा, तुम्हाला कोण सांगितलंय खूप जाऊन एक्सपेन्सेस करा? आणि खरं सांगू का, एन्जॉय करायला पैसे नाही लागत. किंबहुना ज्याच्याकडे पैसे असतात ना, तो खूप आनंदी राहतो असंही नसतं. किंवा पैशाने आनंद विकत नाही घेता येत. पैसे, लिहून घ्या हे वाक्य. हे वाक्य ज्यावेळेस माझ्या कानावर पहिली वेळ पडलं ना, माझ्यासाठी आयुष्यच बदललं होतं. की पैशाने फक्त कम्फर्ट मिळतो, सुविधा मिळतात, आनंद नाही मिळत. लाईक तुमच्याकडे गाडी आहे, खूप भारी गाडी आहे. म्हणजे एखाद्याकडे 5 लाखाची गाडी आहे, तुमच्याकडे 25 लाखाची गाडी आहे, एक्झाम्पल. 25 लाखाच्या गाडीमध्ये कम्फर्ट असेल, पण कदाचित 5 लाखाच्या गाडीमध्ये ती व्यक्ती आनंदाने फिरत असेल. म्हणजे मी काय म्हणजे पैशाचं महत्त्व कमी करतोय असं नाहीये. पण फक्त पैसा असेल आणि आनंदी राहता येत नसेल, तर मग उपयोग काय? है ना? सो त्या अँगलनी जर तुम्ही पाहाल ह्या गोष्टीला, सो मेक शुअर की मनाचे कप्पे करा. ज्यावेळेस कुठलं चॅलेंज येते, ॲड्रेस इट इंडिव्हिज्युअली. आयडेंटिफाय इट, रेक्टिफाय इट प्रॉपरली, की ते नेमकं कुठलं चॅलेंज आहे. आणि ही जर का आपल्याला जर का असे कप्पे नाही करता आले, तर आपण अननेसेसरी प्रत्येक चॅलेंजची भेसळ करायला चालू करतो. लाईक जे आपले प्रोफेशनल चॅलेंजेस असतात, त्याला आपण पर्सनल लाईफमध्ये इम्पॅक्ट करायला चालू करतो. किंवा बऱ्याचदा पर्सनल गोष्टी आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये इम्पॅक्ट करतात. सो यू शुड मेक इन कंपार्टमेंट. लाईक मधल्या काळात आय वॉज इन व्हेरी फायनान्शियल ट्रबल, ज्यावेळेस मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. पण मी जेव्हा बाहेर पडलो, त्या मिनिटापासून मी भरपूर अशा गोष्टी केल्या जिथे खरं तर पैसा खूप लागत होता. म्हणजे पण मी काय केलं, म्हटलं हा टोटली वेगळा विषय, हा टोटली वेगळा विषय. विल नॉट मिक्स अप इट. आणि आज मी त्या चेंजेस बघा तुमच्या आयुष्यात एक सांगू का? आज तुम्ही जिथे कुठे आहात ना, -5 करा बरं. 2025 आहे, -5 वर्ष करा. चला, आपण काय करू? डोळे मिटूयात, मी पण मिटतो तुमच्याबरोबर. जाऊ आपण ऑगस्ट 2020 मध्ये. थोडंसं धुंदलं आठवेल, खूप व्यवस्थित आठवणार नाही. कदाचित लॉकडाऊन एक्सटेंड झाला होता, जो फक्त 21 दिवसासाठी लागला होता. आपण तेव्हाही घरात बंद होतो. काय काय विचार येत होते आपल्या परिचितांमध्ये, कोणाकोणाचं बरं वाईट झालेलं पण आपण ऐकलं होतं. हं? ती सिच्युएशन आणि आजची सिच्युएशन, आता डोळे उघडा सर्वांनी. इम्प्रूव्ह झाली आहे का नाही झाली आहे? मग त्यावेळेस एवढी अननेसेसरी जे चिंता केली असेल, खूप विचार केला असेल, त्याचा काय उपयोग झाला सांगा बरं? त्रासच झाला ना त्यावेळी. म्हणून तुम्हाला जर कप्पे करता आले, की ये म्हणतात ना, एक ते अकबर बिरबलच्या स्टोरीमध्ये तुम्ही ऐकलं असेल ते भिंतीवरचं वाक्य, की ये भी वक्त चला जाएगा. हे प्रत्येक ठिकाणी रिलेव्हंट आहे.
चांगलं वेळ असेल तरी ते डोळ्यासमोर पाहिजे, आणि वाईट असलं म्हणजे तुम्हाला काय भगवद्गीता पण काय सांगते, स्टेबल राहा. म्हणजे माझं खूप कौतुक झालं तेवढ्यापुरतं मी एन्जॉय करणार, बट असं हुरळून नाही झालं. आणि खूप अपमान झाला, खूप इन्सल्ट झाला, तरी काही प्रॉब्लेम नाही, वी विल कम बॅक अगेन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा जर का इमोशनल हे नाही केलं, आता तुम्ही म्हणता सर हे सगळं बोलायला सोपं आहे, प्रॅक्टिकली अवघड आहे. ते प्रॅक्टिकली कसं सोपं करायचं हाच आजच्या सेशनचा पार्ट आहे. त्यासाठीच ह्या 4 हॅपी हॉर्मोन्सची तुम्हाला मदत घ्यायची आहे. पण हे 4 हॅपी हॉर्मोन्स मिळवण्यासाठी जे 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 करावं लागतं ते करण्याची तुमच्याकडून मला हवी आहे कमिटमेंट. टाईप करा सी, बरं किती लोक कमिटमेंट आहे. हां, हेही दिवस जातील. आता हेही दिवस जातील, हे चांगल्या ठिकाणी पण म्हणू शकता, वाईट ठिकाणी पण म्हणू शकता. दोन्हीकडे लागू होणारं वाक्य. वाव, सो मेनी ऑफ देम आर कमिटेड, फॅन्टॅस्टिक, ग्रेट. तर पहिले ह्या हॉर्मोन्सला समजून घेऊ. आणि ह्या हॉर्मोन्सकडे जाण्या अगोदर एक डिस्क्लेमर आहे अबाउट धिस हॉर्मोन्स. अनहॅपी हॉर्मोन्स पण आपल्याला पाहिजेत. का पाहिजेत बरं? आपल्या सर्वायवलसाठी. म्हणजे भीती असणं चुकीचं आहे का? फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती जोरात गाडी चालवतोय, वेगाने, आणि त्याला भीतीच वाटत नाही, हे चांगलं आहे का? मग त्याची जगाला भीती वाटेल. बरोबर आहे का नाही? त्यामुळं अनहॅपी हॉर्मोन्स सुद्धा पाहिजेत. एखाद्याला उंचीवरची भीतीच वाटत नाही, मग तो उंचावर गेला तर दुसऱ्याला काळजी आहे ना बाबा. हा जाऊन तिथून म्हणजे निष्काळजीपणाने काय केलं तर. सो जेवढे अनहॅपी हॉर्मोन्स तुम्हाला वाटतात, म्हणजे शरीर असंच काही बनवत नाही, ते गरजेचं आहे. कॉर्टिसॉल असाच बनत नाही, तो गरजेचा आहे. इट इज मोस्ट रिक्वायर्ड फॉर युअर सर्वायवल. स्ट्रेंज सायकल ऑफ हॅपी हॉर्मोन्स इज रिक्वायर्ड फॉर ग्रोथ. हॅपी हॉर्मोन्स का शिकायच्यात? ग्रोथसाठी. सर्वायवल तर करायला जमलंय आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन इज व्हेरी एक्सपर्ट, व सर्वाईव्ह करायला जाणताय. आजचं वर्कशॉप, आजचं सेशन हे तुमच्यासाठी ग्रोथ घेऊन येण्यासाठी आहे. कारण ब्रेन वायरिंग जी घडती ना, ही पास्टच्या अनुभवाने घडते. पास्टमध्ये जे काय अनुभव आले त्यानुसार तसं माणूस बनलेला आहे. पण आपल्याला हे रिवायर करायचंय. आणि इथे एकच हॅबिट तुम्हाला हेल्प करणार आहे, की तुम्हाला नेमकं काय हेल्प करतं हे शोधत राहणे. आता आपण समजून घेऊयात एन्डॉर्फिन्स बद्दल. जो पहिला हॉर्मोन आहे ज्याचं नाव आहे पेन किलर. ठीक आहे. आता सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्वांनी ह्याच्या नोट्स काढा, स्क्रीनशॉट काढा. जे काय सुचतंय पेपर पेन घेऊन लिहायला बसा, तुम्हाला काय काय सुचतंय. हं? खूप रिलेटेबल आहे, अँड खूप प्रॅक्टिकल आणि खूप सायंटिफिक सेशन आहे. राईट? ओके, चलो. काय आहे हे एंडॉर्फिन? पहिलं हे काय करतं ते समजून घेऊ. सगळ्यात पहिलं तर हे पेन कमी करतं. ह्याच्यावर मी आत्ताच एक वाचलो की 36 गोळ्या चालू होत्या पेन किलरच्या एकाला. 36, आणि ते रिअल एक्झाम्पल आहे, बाहेर देशातलं आहे. आणि आज तो एकही पेनसाठी गोळी घात नाही, त्यांनी एन्डॉर्फिन कसं वाढवायचं हे शिकून घेतलं. आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की कसं हे काम करतं. कोणाची सर्जरी आहे, कित्येक लोकांची सर्जरी टळलेली आहे, एन्डॉर्फिन कसं वाढवायचं हे शिकून. दुसरं आहे तुमचं स्वाभिमान, जो आहे सेल्फ एस्टीम आहे, ते वाढवतं हे. तुमचा मूड चांगला करतं. तुमचं वजन कमी करायला हेल्प करतं. बाळाला जन्म देताना जे त्या स्त्रीला पेन असतं ते जगातलं सगळ्यात मोठं पेन मानलं जातं. ह्याच्यापेक्षा जास्त पेन कधीच होत नाही. म्हणून त्या स्त्रीला नेहमी सांगितलं होतं की हा पुनर्जन्म असतो. बाळाला जन्म देऊन बाहेर येणं नॉर्मली इट्स लाईक अन रिबर्थ फॉर दॅट वुमन. पण हे पेन देखील सहन करण्याची शक्ती जर कोण देतं तर ते एन्डॉर्फिन देतं. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचं काम जर कोण करतं तर ते एन्डॉर्फिन करतं. असा हा एन्डॉर्फिन जो आहे, हा मिळवायचा कसा? ह्याचं सगळ्यात सोपं आणि सुटसुटीत उत्तर आहे ते म्हणजे एक्सरसाइज. भरपूर इतर पण गोष्टी आहेत मिळवण्याच्या, पण एक्सरसाइज मधून तो जितक्या प्रमाणात सिक्रेट होतो तेवढा कसाच होत नाही. आणि मी तुम्हाला हे कम्पेअर करून दाखवतो, पटकन लक्षात येईल. एक्सरसाइज केलं की सुरुवातीला बॉडी पेन करते, पण नंतर तो पेन गायब होतो कुठलीही पेन किलर न खाता. हा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतलेला आहे. तर ते पेन गायब होतं कारण तुमचं शरीर स्वतःहून एन्डॉर्फिन बनवतं, त्यामुळे तो पेन गायब होतो. दुसरं आहे इम्युनिटी, सेल्फ इम्युन सॉरी सेल्फ इस्टीम.
स्वतःच्या बद्दल रिस्पेक्ट जो आहे ना, जो व्यक्ती व्यायाम करतो, नियमित करतो, नियमित जिमला जातोय, नियमित वर्कआउट करतोय, त्याचा जो स्वाभिमान आहे ना, तो इतर लोकांपेक्षा जास्त असतो. आणि हे खूप साऱ्या लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन, खूप साऱ्या लोकांवर अभ्यास करून हे सिद्ध झालेलं आहे. किती लोक ऍग्री करतात की हा बाबा, एक्सरसाइज केलं की स्वतःला बरं वाटतं स्वतःच्या नजरेत. म्हणजे मूड चांगला होतो, हा त्याचा नंतरचा बेनिफिट आहे. पण स्वतःबद्दल एक रिस्पेक्ट जी आहे ना, ती खूप जास्त असते. आणि जेव्हा तुम्ही करत नाही ना, तर तो गिल्ट पण असतो तुमच्यामध्ये. मग ऑब्व्हियसली करताय म्हणून तो गिल्ट गायब होतो. राईट. बघा, भरपूर लोकांना वाटतंय, चॅटबॉक्समध्ये टाईप पण केलंय त्यांनी. अच्छा, नियमित व्यवसाय एक्सरसाइज करत राहिलात तर वेट पण फरक पडतोच. ज्या महिला प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये प्रॉपर एक्सरसाइज करतात, त्यांना बाळाला जन्म देताना तो जो पेन आहे तो कमीच जाणवतो. आणि ह्याच्यावर आता इतका अभ्यास झालेला आहे की मग त्याच्यावर वेगळे एक्सरसाइजेसचे वर्कशॉप पण डिझाईन झालेले आहेत. त्यानंतर जी व्यक्ती एक्सरसाइज करते त्याची इम्युन सिस्टम इतर व्यक्तीच्या तुलनेने जास्त असते, कम्पॅरेटिव्हली तो कमी आजारी पडतो. मग हेही सिद्ध झालेलं आहे. सो आता तुम्हाला हे पटलंच असेल की एन्डॉर्फिन हे सगळं करतो. बरं, हे एन्डॉर्फिनचं मी जे तुम्हाला सांगतोय हे अगदी शॅलो, म्हणजे खूप मोजके मोजके बेनिफिट सांगतोय. ह्याचे पेन मतलब दर्द सिर्फ यहाँ पे नहीं रहता बॉडी में, दर्द किसी का दिल में भी रहता है. हाँ, आमिर खानचं गाणं आहे बघा, ऐसा जखम दिया है जो ना फिर भरेगा. हं? हे बॉलिवूडवाल्यांचे स्क्रिप्ट लय डेंजर असते, चुकीचं काहीतरी डोक्यात भरतात. असं जे जखम जो फिर नहीं भरेगा, वो भी भर जाएगा जब आप जिम जाओगे या एक्सरसाइज करोगे. काय, हे सायन्स म्हणतं. गाण्यापुरतं ठीक आहे, पण रियालिटीमध्ये तुम्ही जे काही इमोशनल पेन आहे, इमोशनल ट्रॉमा आहे, मग तो कुठलाही असेल, कुठल्या पार्टनरने केलेली फसवणूक असेल, व्यवसायात आलेलं अपयश असेल, लोक काय करतात माहिती आहे का, म्हणजे दुःखी आत्मा बनून फिरतात. हे कधीच नाही करायचं. तुम्हाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे याचं मी बेस्ट एक्झाम्पल देतो. लाईक, मी आता इथं नाव नाही घेणार, पण जेव्हा मला त्यांनी ही स्टोरी सांगितली होती की दे, तेव्हा मी आहेत ते सेशनमध्ये, नाव नाही घेणार, पण त्यांना लगेच पटकन लक्षात येईल, रिलेट करतील ते. त्यांनी मला ही स्टोरी सांगितली होती की असं माझ्या त्यांच्या आयुष्यात पण जेव्हा ते खूप अशा ट्रॉमामध्ये गेले होते, तर त्यांना कोणीतरी भेटलं आणि त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या देवस्थानांना व्हिजिट करा, तिथून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता गंमत बघा, काय असतं, देवस्थानं कशी आहेत, देवस्थानं कुठले देवस्थान कुठे डोंगरावर आहे. तुम्ही जेव्हा तो डोंगर चढता आणि उतरता, एक प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली. तुम्ही तुमचं रोजचं रुटीन सोडलं, रोजच्या रुटीनमधून बाहेर घालत, म्हणजे थोडं स्वतःला वेळ दिला, म्हणजे इट्स लाईक वन टाईप ऑफ वेकेशन फॉर यू. म्हणून म्हणलं जातं ना, वेकेशन इज लाईक अ स्ट्रेस बस्टर. तुम्ही तुमच्या फॅमिलीला रोजपेक्षा जास्त वेळ दिलात आणि लिटरली त्यांना फरक पडला, त्यांची अँझायटी लेवल कमी झाल्या, बरं वाटायला लागलं. त्यांना त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जो काय होता तो. बट त्याच्यामागे सायंटिफिक अप्रोच काय होता, हेच होतं ना, वर्कआउटच झालं ना बाबा इनडायरेक्टली. मग तेच जर तुम्ही नियमितपणे डोंगरावर फिरायला गेलात, नियमितपणे ट्रेक करायला गेलात, किंवा चला देवस्थानाला जा, काय प्रॉब्लेम आहे, इंडियामध्ये तर किती, म्हणजे साऊथमध्ये गेला तर 2,000 टेम्पल्स आहेत, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये. किती म्हणजे आहे आपल्याकडे. आणि का बरं बनवले असतील, थोडं लॉजिक. ठीक आहे, कुठल्याही डोंगरावर जा, तुम्हाला मंदिर हे भेटणारच आहे. त्यामुळे डोंगर फिरायला जा, तुमचं दोन्ही काम होईल. सो सांगायचं तात्पर्य काय, की ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता, ज्यावेळेस तुम्ही त्या लेवलला जाता, तुम्हाला काय जाणवतं, तुम्हाला हे बदल जाणवतात स्वतःमध्ये, मूड चेंज होतो, ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात, इम्युनिटी चांगली होती. अ, एन एक प्रकार झाला एंडोर्फिन मिळवण्याचा. दुसरा प्रकार काय, अरोमाथेरपी. चांगला सुगंध हा माणसाचा मूड चांगला करतो. मग तो कसाही येऊ दे, तो फुलांमधून येऊ दे, काही लोकांना ते कुकिंग मधनं तो एक अरोमा फील करायचं. आजकाल अरोमा थेरपीचे वर काम केलं जातं, प्रॉडक्ट्स बनवले जातात असे. भारी वाटतं. भारी वाटलं की बरं वाटतं. आता ऑब्व्हियसली एक्सरसाइजमध्ये एन्डॉर्फिन जास्त रिलीज होणार आहे, अरोमा थेरपीमध्ये कमी होणार आहे, लक्षात घ्या. नंतर काय, फनी शोज. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन असं म्हणतात.
असंच नाही म्हणत. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात क्रिटिकल जॉब असतो सर्जन लोकांचा. सगळ्यात क्रिटिकल, वन ऑफ द क्रिटिकल जॉब. म्हणजे जेवढे लोक सर्जरी करतात ना, कारण ह्याच्यावर एक म्हणजे थोडा विनोदाचा भाग आहे, पण तुम्ही ऐकलेलाच जोक असेल. पण ते क्रिटिकलनेस एक्सप्लेन करायला बेस्ट एक्झाम्पल आहे. लाईक गॅरेजवाला असतो एक, मेकॅनिक, कार मेकॅनिक, आणि एक डॉक्टर असतो. तो म्हणतो काय, तुम्ही पण लोकांची बॉडी नीट करता, आम्ही पण लोकांची गाडी नीट करतो, आम्ही पण हे करतो ते करतो. म्हणजे तो म- तो जो एक्झाम्पल आहे तो खूप सुंदरच आहे. लाईक तुम्ही ही सर्जरी करता, हार्ट सर्जन असतो ना, तो हार्ट सर्जन, क्या तुम भी हार्ट सर्जरी करते हो, हम हमारी गाड़ी का सर्जरी करते हैं, तो मतलब फर्क है, क्या फर्क है? हम चालू चालू आदमी काय करते, तुम बंद रुकी हुई गाडी का करते हो. सो किती क्रिटिकल आहे लक्षात घ्या. एक माणूस जिवंत आहे, त्यावेळेस त्याची सर्जरी करायची आहे. मग ती कोणती असो, XYZ कोणती असो, त्याच्यामध्ये त्याचा सगळा ब्लड फ्लो चालू आहे. इट्स अ व्हेरी क्रिटिकल जॉब. पण ह्या क्रिटिकल सर्जन्स लोकांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की तुम्ही हा स्ट्रेस कसा बस्ट करता, तर त्यांच्यापैकी जेवढे वर्ल्ड वाईड सर्जन आहेत, असा एक सर्जन तुम्हाला सापडणार नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच लोकांनी सांगितलं, महाराष्ट्राची हास्य जत्राचा आम्ही येऊन घरी एक एपिसोड पाहतो म्हणजे पाहतो. सो इट इज, जर तुमचा जॉब स्ट्रेसवाला आहे ना, स्टार्ट वॉचिंग. म्हणजे नसेल तरी काय नुकसान तर होणार नाही. काहीतरी बघण्यापेक्षा कॉमेडी शोज नक्की पहा. लाईक मी तर, मला तर म्हणजे MHJचं एक स्किट तर मी पाहतोच पाहतो. सो फनी शोज डेफिनेटली हेल्प यू टू रिलीज एन्डॉर्फिन्स. देन प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. चांगल्या गोष्टी आठवा, चांगल्या गोष्टींच्या वाईब्स क्रिएट करा, त्या फ्रिक्वेन्सी वाढवा, तुमच्या आयुष्यात आणखीन चांगलं घडेल. अँड काय करावं लागतं, 2-3 मिनिटं लागतात, जस्ट आठवा फक्त काय चांगलं घडलं. कंप्लेंट मोड आपल्याकडे पाहिजे का पाहिजे, मी कंप्लेंटच्या बिलकुल विरोधात नाही. गुड गुड आकांक्षा, गुड. मी कंप्लेंटच्या बिलकुल विरोधात नाही. कंप्लेंट आहे म्हणून माणसाची प्रगती आहे. म्हणजे इव्हन आम्हाला पण जेव्हा लोक कंप्लेंट करतात ना, मी तर उलट, मला असे क्लायंट पाहिजेत जे थोडं आमची तक्रार करतील. उलट मी स्वतःहून विचारतो की जेव्हा फॉलोअप कॉल असतात, आम्ही अजून कुठे इम्प्रूव्ह करू शकतो, तुम्ही आम्हाला सजेशन द्या, फीडबॅक द्या. वाय? बिकॉज त्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होणार नाही. सो कंप्लेंट तर पाहिजे. कंप्लेंट नसती झाली तर मग आपली प्रगती झाली नसते. पण कंप्लेंटचा मोड जो आहे, समजा 24 तासाचा दिवस आहे, तुम्ही एखादा तास घालवा ना कंप्लेंटमध्ये, पर्सेंटेज वाईज. सतत कंप्लेंट, सतत तक्रार, सतत तक्रार, सतत तक्रार. तो नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे. सो मी असं कधीच म्हणणार नाही की तक्रार करू नका, कंप्लेंट करू नका, कायम ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. ते चुकीचं शिकवल्यासारखं होईल, तर ते मला काही पटत नाही. माझं सिंपल म्हणणं आहे, तुमचा ग्रॅटिट्यूड थोडा वेळ तरी ऑन करा. ऍटलिस्ट नाही जमत आहे, तुमचं कामच असं आहे ज्यात सातत्याने तक्रार करावं लागते. 1 तास नाही, 15 मिनिटं नाही, 3 वाक्य दिवसभरात झोपण्याआधी लिहून काढा जे तुमच्यासाठी चांगलं घडलं. अँड सी द डिफरन्स इन युअर लाईफ. छोट्या छोट्या गोष्टी असतात, अगदी छोट्या छोट्या, शोधून काढा. ओके. पुढे आहे एनी काइंड ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. कुठली ना कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, लाईक तुम्हाला झुंबा जमतोय झुंबा, डान्स जमतोय डान्स, एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स, बॅडमिंटन, जे जमेल जे आवडेल ते करा. बट फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा. फक्त एकच महत्वाची टिप आहे, नेवर एव्हर स्टे इन ऍक्टिव्ह इन युअर लाईफ. ही कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडून मला. तुम्ही होलिस्टिक हिलिंग ह्युमनचं पार्ट आहात. कधीच इनॅक्टिव्ह लाईफ नाही जगायचं आपल्याला. कधीच नाही, नेव्हर एव्हर. डोंट एव्हर ट्राय ऑल्सो. कारण हे जर का तुम्ही सुरू केलं, तुमच्या म्हणजे फिजिओलॉजी चेंज झाली की तुमची सायकोलॉजी चेंज होणार आहे. काय? आणि फिजिओलॉजी का बदलती? बिकॉज यू स्टार्ट डुईंग वर्कआउट्स. ओके. आणि जो मिस करतो त्याची फिजिओलॉजी कशी होणार आहे? जे बिलकुल व्यायाम नाही करत ते कसं बसणार आहे? ते असं ताठ नाही बसू शकत, त्यांचं असं छाती बिती बाहेर नाही येणार कधी. ते असं असतं, मान टाकलेली, खांदे चाललेले, ते चालणार पण कसं आहे, एकदम असं. दे विल नेवर वॉक स्ट्रेट. आणि ऑटोमॅटिक तुम्ही चेंज केली ना फिजिओलॉजी, की लगेच इथली सायकोलॉजी बदलायला चालू होते, विचार पण तसे चालू होतात. त्या पद्धतीने तुमचं परफॉर्मन्स दिसायला चालू होतं. तर त्यासाठी हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचं जो आहे हॉर्मोन, त्याचं नाव आहे सिरोटोनिन.
इट इज कॉल्ड एज मूड स्टेबलायझर. ओके. सो जगामध्ये जेवढ्या अँटी डिप्रेसंटच्या मेडिसिन्स बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही टाकत नाही, सिरोटोनिन टाकतात. अजून काही टाकतात छोटे छोटे, अजून ड्रग आलेत नवीन. बट मेजर पर्सेंटेज असतो सिरोटोनिनचा. म्हणजे याचा अर्थ ज्या व्यक्तीला डिप्रेशन आहे, ज्या व्यक्तीला अँझायटी आहे, त्याला कुठली गोळी दिली जाते किंवा गोळीमध्ये कुठलं केमिकल भरून दिलं जातं? सिरोटोनिन. जर मी तुम्हाला आता शिकवलं की हेच सिरोटोनिन तुम्ही स्वतः बनवू शकता, तुम्हाला आयुष्यात गोळी लागेल का हो? बट ऑब्विस नाही लागणार. मग आता हा कसा मिळवायचा हे समजून घेण्याआधी हा करतो काय ते पहिलं पाहून घेऊ, जे लक्षात येईल. सगळ्यात पहिलं तर तुमचं पाचन सुधारतं. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन आहे, ज्या लोकांना गट हेल्थचे इश्यूज आहेत, याचा अर्थ यांच्याकडे सिरोटोनिनची कमी आहे. जखमा भरून येत नाहीत. परत जखम सगळीच मनाची जखम, शरीराची जखम, स्ट्रेसमध्ये असतात, अँझायटीमध्ये असतात. डोळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवणं. आता सिरोटोनिन आणि मेलाटोनिन म्हणजे चांगली शांत झोप, आणि चांगली शांत झोप म्हणजे उत्तम आरोग्य. सो हा सिरोटोनिनचा फायदा आहे. आता हाऊ टू गेट सिरोटोनिन? सिरोटोनिनचा साठी पहिला रूल लक्षात ठेवा. यू शुड फील लाईक अ सिग्निफिकंट पर्सन. म्हणजे यू शुड फील लाईक अ ब्रँड टाईप पर्सनॅलिटी. आणि दुसरं, तुम्ही लोकांना जसे जमेल तशी मदत करा. आणि लोकांना जशी जमेल तशी मदत करण्याचं एकच मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. तसे खूप आहेत, पण एक तुम्हाला पहिले देतो. ते म्हणजे कौतुक करायला चालू करा. खरं कौतुक, खोटं नाही. खोटं कौतुक. मग ते तुम्हाला स्वतःलाच लक्षात येतं की अरे हम झूठ बोल रहे. ओ, चांगलं कौतुक करायला सुरू करा. काय म्हणजे ह्याला काय खर्च आहे का? काही खर्चच नाही ना. हं. काही शब्द असे फॅन्टॅस्टिक, ओ, अमेझिंग, वा, सुपर, वाव, खूप छान. आणि वेगवेगळं कौतुक हा. तुम्ही खूप छान दिसता असलं कौतुक नको. मला खूप आवडतं की तुम्ही हा अप्रोच ठेवता ह्या सिच्युएशनमध्ये. आय लाईक द वे यू डील विथ दिस सिच्युएशन, असं जर तुम्ही कौतुक केलं, लोकांना काय हे रिअल कौतुक वाटतं. आता बघा, मी सुरुवातच केली अविनाशजींचं कौतुक करून. मी खोटं केलं का खरं केलं? मला मनापासून आवडलं की ॲट द एज ऑफ 77 दिस गाय इज सेइंग दॅट अरे मला वेळ नाही मिळत. म्हणलं अरे हेच तर पाहिजे ना, आपण हेच तर आपल्या वर्कशॉपमध्ये शिकवतो लोकांना की स्वतःला बिझी ठेवा. हां, मरेपर्यंत काम करत राहा. आणि आपल्याला एक अशी व्यक्ती भेटली. म्हणजे लोकांना शिकवण्यापेक्षा आपण आता ह्यांचं उदाहरण देऊ. राईट. सो हे खरं कौतुक आहे, आणि मी तुमचं सगळ्यांचं पण असं खरं खरं कौतुक करतच असतो. एक अमितचं बद्दल मी नेहमी सांगतो की अमित प्रत्येक, मला वाटत नाही की अमितने हार्डली कुठलं सेशन मिस केलं असेल. आणि व्हिडिओ ऑन करून असतो अमित. अमितला छान रिझल्ट्स पण भेटलेत त्यामुळे. सो हे जे कौतुक आहे, आता आपले रामदासजी आहेत बघा, विथ कपल जॉईन करतात. ही इज द पर्सन हु हॅज अटेंडेड आवर रेसिडेन्शियल रिट्रीट ट्वाईस. असे खूप आहेत, त्यापैकी ते एक आहेत. आणि काय म्हणजे आता त्यांनी सूर्यनमस्काराला सुरुवात केली होती, मला वाटतंय पहिल्या दिवशी 7-8 घेतले होते. आता 15 ऑगस्टला त्यांनी 79 सूर्यनमस्कार घातले. आफ्टर 60+ ही इज डुईंग 79 सूर्यनमस्कार. सुनीता जगताप त्यांच्या वाईफने 70 सूर्यनमस्कार केले. या दोघांचे पहिल्या दिवशी दोघांचे मिळून 24 नव्हते. आणि इन ओनली 1 मंथ. इथं पद्मा ढगे आहेत बघा. ह्या काय ट्रेक करतात. 66, म्हणजे 66 वाली व्यक्ती पुढे चालते आणि 40s वाले मागं चालतात, असं आम्ही पाहिलं ट्रेकला यांच्यासोबत. आता मला सांगा, मी जेव्हा कौतुक करतोय, समोरच्याला काय मिळतंय माहितीये का? समोरच्याला मिळतंय डोपामिन, कारण त्याच्यासाठी ते रिवॉर्ड आहे. आणि मला मिळतंय सेरोटोनिन. दोघांचा फायदा आहे, कुणाचंच नुकसान नाही. चालू कराल का? झोपायचंच नाही दिवसभरात एकाचं कौतुक केल्याशिवाय. आज राहिलं बाबा, चला मग फोन घ्या, एखाद्याला कौतुक करा, भले मेसेज टाका. काय कंप्लेंट करायला आपण प्रो झालोय, प्रो. पण कौतुकासाठी थोडा वेळ काढूयात. आणि फायदा दोघांचा आहे. ज्याचं कौतुक कराल ना, त्याला डोपामिन मिळतं. आणि आता डोपामिन बद्दल मी शिकवणार आहे तुम्हाला, किती महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मात्र तुमच्या हक्काचं सेरोटोनिन मिळतं. ते कुठे जात नाही, तुमच्याच शरीरात निर्माण होतं.
ठीक आहे. सो इट्स लाईक फिलिंग सिग्निफिकंट ब्रँड. पुढे आहे सनलाईट. ऍक्च्युली सेरोटोनिनचं कनेक्शन आहे व्हायटामिन डीशी, पण व्हायटामिन डी मिळतो कुठून? सनलाईटमधून. त्यामुळे सेरोटोनिन गट हेल्थमध्ये एवढं हेल्प करतोय. इट इज गिविंग लाईक ज्यांना कोणाला एजिंग रिव्हर्स करायचं आहे ना, अँटी एजिंग वगैरे असं जे आपण आजकाल ऐकतोय, त्याच्यामध्ये वन ऑफ द बेस्ट थिंग इज लाईक सेरोटोनिन. गट हेल्थवर काम केलं, सेरोटोनिन वाढवलं, तुम्हाला एजिंगमध्ये एवढा फरक जाणवेल, तुम्हाला कळणारच नाही. आणि हे जेवढे बघा तुम्ही ते करतात, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात. रात्रीची झोप ज्याची पूर्ण, त्याचं सेरोटोनिन वाढणार. तुमच्या प्रियजनांशी गप्पा मारा, तुमचं सेरोटोनिन वाढणार. निसर्गात वेळ घालवा, फॉरेस्ट बॅथिंग करा, तुमचं सेरोटोनिन वाढणार. ट्रिप्टोफॅन हा एक असा अमायनो ऍसिड आहे, हा जर का आहारात वाढला तर सेरोटोनिन वाढतं. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, लाईक यू कॅन हॅव पायनॅपल, नट, सीड्स अँड मिल्क प्रोडक्ट्स. मिल्क प्रोडक्ट्समध्ये मी सांगेल दही. बघा तुम्ही ऐकलं असेल ना, की काहीतरी नवीन काम करत चाललंय तर दही साखर खा. दही खाल्लं की सेरोटोनिन वाढलं. सेरोटोनिन काय? मूड स्टेबलायझर. मूड स्टेबल झाला की तो चांगलंच काहीतरी घेऊन येणार आहे ना जाऊन. लक्षात येतं. सो थिंग्स वर्क म्हणजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ग्लुकोजचा डोस घेता तर 2 तास तुम्हाला एनर्जेटिक वाटतं. मग अशा ठिकाणी साखर काय वाईट नाही आहे. अननेसेसरी साखरला खूप विलन केलेलं आहे. ते न्यूट्रिशन कोर्समध्ये तुम्ही शिकाल की फक्त साखर सोडून उपयोग नाही. प्रत्येक गोष्ट शरीरात जाऊन साखरेत रूपांतरित होते, जर ती कार्बोहायड्रेट ड्रिवन असेल तर. एक रूल सांगतो मी तुम्हाला इथे, टिप. जसं मी तिथे सांगितलं, कधी इनॅक्टिव्ह राहायचं नाही. सिरोटोनिनच्या बाबतीत लक्षात ठेवा, नेवर कीप युअर सेल्फ इन लो सेल्फ एस्टीम. कधीच स्वतःला, जे म्हणजे मी इथं एक वाक्य तयार केलेलं आहे, तुम्ही लिहून घ्यायचं, लिहून घेऊ शकता. मी तिथे थांबत नाही जिथे मला किंमत नाही. थांबायचंच नाही तिथं. कारण तिथं जर थांबलात तर मग तुम्हाला एकदम असं उदास, हताश, निराश, डिप्रेस्ड वाटेल. मग कशाला थांबता? निघा तिथून, जस्ट मूव्ह अवे. आता माझे प्रत्येक वाक्य हे कॉन्टेक्स्टमध्ये असतात. अजून एक वाक्य मी नेहमी वापरतो, यू शुड बी नेवर, म्हणजे ऑलवेज, नेवर नाही, ऑलवेज ओनली स्मार्ट पर्सन इन द रूम. मग अशा रूममध्ये जेव्हा तुम्ही जाल जिथं फक्त तुम्ही स्मार्ट आहात, हे चालणार नाही. तुमच्यापेक्षा स्मार्ट लोकांमध्ये पण, म्हणजे काय असतं आता, ह्याला तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर परत, थोडी लोक अशी पण पाहिजेत तुमच्या आयुष्यात जे तुमच्यापेक्षा वरचढ आहेत. थोडी लोक अशी पण पाहिजेत जे तुमच्यापेक्षा खाली आहेत. जे वरचढ आहेत त्यांच्यासोबत राहा, स्वतःला त्यांच्यासारखं बनवण्यासाठी प्रयत्न करा. आणि जे तुमच्यापेक्षा खाली आहेत त्यांच्यासोबत पण राहा, त्यांना तुम्ही कदाचित गाईड करा. सो यू शुड कीप बॅलन्स. आता काय होतं, ह्या वाक्याला मागच्या वेळेस मी बोललो, मग मला नंतर मी जेव्हा सेशन रिकॉल करतो मला लक्षात लोक चुकीच्या पद्धतीने घेतील. म्हणून मी कॉन्टॅक्टमध्ये दुसरं पण वाक्य तुम्हाला सांगितलं आज. पण हां, जर तुम्ही मूड्सचे इश्यूज फेस करताय तर डेफिनेटली, लोकांचे मूडचे इश्यू का असतात? 2-3 गोष्टी असतात. म्हणजे मी सांगतो नेहमी की 3 आयुष्यातले महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे निर्णय असतात. एक, तुम्ही निवडलेलं करिअर. तुम्ही असं काम निवडून बसलाय की जिथं तुम्हाला त्या कामात लोकच चांगली नाही मिळाली, किंवा तो मूडच येत नाही, पॅशनच येत नाही. सो यू विल बी ऑलवेज लाईक मूड इश्यूज तुमच्या बाबतीत राहणार. मग तुम्हाला ते, आता ते तुमचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे, पण तुम्हाला लवकर ते चेंज करावं लागेल. दुसरं, लाईफ पार्टनर तुम्हाला बसून सॉर्ट करावं लागेल. आणि तिसरं, आपण राहतो ते ठिकाण. कधी कधी शेजारीच असे मिळाले, जागाच अशी आहे की खूप ट्रॅव्हल करावं लागतं, खूप हेक्टिक होऊन जातं. वॉट एव्हर, म्हणजे खूप छान घर आहे तुमचं, इतकं छान की तुम्हाला तिथे जाण्यासाठी रोज एक खूप 1 तासाचा प्रवास करावा लागतो. मग त्या समुद्रात, म्हणजे म्हणजे ना असं ते नावेतनं बसून होडीने जावं लागतं. आणि मग आतमध्ये पण थोडं एखादा किलोमीटर चालावं लागतं. आणि मग घरी गेल्यानंतर एकदम म्हणजे नॅचरल एअर आणि हे ते, असं घर तुम्हाला रोज आवडेल का? कितीही चांगलं असलं तरी नाही जमणार. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे सिरोटोनिनला बॅलन्स करण्यासाठी, की यू शुड चूज दिस ऑल डिसिजन्स व्हेरी वाईजली. आता पुढच्या केमिकलकडे जाऊयात, ज्याला रिवॉर्ड केमिकल म्हटलं जातं, आणि ज्याचं नाव आहे डोपामिन. डोपामिनवर मी तुम्हाला सगळ्यांना रेफरन्स देईल. आपला आणखीन एक प्रोग्राम असतो, वन डे वर्कशॉप, त्याच्यामध्ये आपण डोपामिन बद्दल शिकवतो. आणि डोपामिन डिटॉक्सची खूप गरज झालेली आहे आजच्या काळात. डोपामिन मिळवण्याचा सोर्स राईट पाहिजे. कसा?
पहिलं ते जाणून घेण्याआधी आपण फंक्शन समजून घ्यात. डोपामिनला म्हटलं जातं रिवॉर्ड केमिकल. हा काय करतो? ब्रेनला अलर्ट करतो. माइंड एकदम अलर्ट होऊन जातं. मोटिवेटेड ठेवतो आपल्याला. त्यानंतर मेमरी पॉवर खूप चांगली राहते. फायदे आहेत काय डोपामिनचे? खूप फायदे आहेत. प्लेजर मिळतो, सॅटिस्फॅक्शन नाही हा, लक्षात घ्या. इट विल गिव्ह यू प्लेजर. एनर्जाईज वाटतं. हे सगळे ह्याचे फंक्शन्स आहेत. मिळतो कशातून? प्रोक्रॅस्टिनेशन टाळल्यामुळे. प्रोक्रॅस्टिनेशन नाही करायचं म्हणजे जे ठरलंय ते काम, जेव्हा पण तुम्ही कुठलं काम ठरवाल, लाईक माझ्याकडे एक डायरी असते, म्हणजे त्यामध्ये मी लिहून ठेवतो हे टास्क करायचं, हे टास्क करायचं, हे टास्क करायचं. त्याच्या पुढे तुम्ही टायमिंग टाका की हे टास्क पूर्ण करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे. कधी कधी काय असतं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं मॅक्सिममची कामं असतात. ती संपवून टाका लवकरात लवकर. जेवढं तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करत राहाल. आता मी लवकर एक इन्फॉर्मेशन एक प्रोक्रॅस्टिनेशनवर पण आणणार आहे. कारण आता, आणि आता राईट टाइम आहे प्रोक्रॅस्टिनेशनवर इन्फॉर्मेशन नाईट आणायचा. कारण आता भरपूर लोक म्हणणार गणपती नंतर बघू, नवरात्री नंतर बघू, मग म्हणणार दिवाळी नंतर बघू, मग दिवाळी झाली की म्हणणार अभी तो नया साल आने वाला है, उसके बाद जरूर. आणि मला एवढं मग, आणि मला जेव्हा बोलतात ना, पक्का 100% सर, मेरा जबान आहे, प्रत्येक वेळी असंच म्हणणार. असे तुम्ही पुढचे 3 महिने घालवाल. चार, चार, सॉरी, है ना? बघा ना, 4 आहेत ना. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 4 महिने घालवाल प्रोक्रॅस्टिनेशनच्या नावाखाली. हा आजार आहे, आजार. आणि मी नेहमी सांगतो, जो जितक्या टफ सिच्युएशन मध्ये, चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये सुरू करतो ना, तो ह्या सिच्युएशन मध्ये पण राहतो. लाईक साची इज नॉट हिअर. साची लंडनला जाणार होती, त्याच्या आधी माझ्याकडे आली. आणि माझी त्याच्याबरोबर चांगली म्हणजे मीटिंग पण झाली. आणि 6 आठवडे होते तिच्या लंडनला जाण्यामध्ये. लाईक अविनाश ऑल्सो सेम सेम. आफ्टर 40 days ही इज फ्लाइंग टू, आय थिंक, US. सो ती जाणार होती. आणि मी तिला एवढंच सांगितलं, म्हणलं तिथं तुला खूप चालावं लागणार आहे. तिचं चाललं होतं कुठंतरी, सेकंड थॉट येत होता डोक्यामध्ये, नंतर करून. म्हणलं तुला तुला खूप तुला फिट होऊन जावं लागेल. आणि आत्ताच ती जाऊन आली. आणि माझ्या तिच्याबरोबर पुन्हा आल्यानंतर एक मिटिंग झाली. अँड ती म्हटली की मी जर हे केलं नसतं तर मी तिथं ते करूच शकले नसते. एवढे छान रिझल्ट तिने मिळवले पहिल्या 6 आठवड्यात. आता थोडं 10-20% इकडे तिकडे झालंय. वजन मेन म्हणजे कमी झालेलं टिकून आहे. ती ती कॉन्शियसली खात होती, सगळे काहीही खात होते. बट शी वॉज इटिंग व्हेरी राईट, व्हेरी कॉन्शियसली. आणि साचे किती, 21 वर्षाची आहे फक्त. सो तेवढं तिची मॅच्युरिटी आहे. मला काल का परवा कोण भेटलाय, हां, येस, कालच्याच कन्सल्टेशनमध्ये मला एक अशी व्यक्ती, फॅमिली भेटली. उलट त्या मुलाला भेटायला मी एक्साइटेड, मुलगा नव्हता त्या कॉलवर. देवर फ्रॉम UK. अँड त्यांनी सांगितलं आमचा मुलगा सांगतो इसमें शुगर है, ये मत लो, ये मत लो, ये रिफाइंड है, ये नाही खाना चाहिए. मग मी म्हणलं हे वाक्य मी इथं सांगत राहतो सारखं, की आत्ताची पिढी मागच्या पिढीला शिकवणार आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मला भेटायचं म्हणलं तुमच्या मुलाला, त्याची वेळ कधी आहे सांगा म्हटलं. 12 वर्षाचा मुलगा आहे, अँड आय एम एक्साइटेड टू मीट हिम. सो अशी मुलं आहेत आज. खूप छान वाटतंय की बदल होतोय, बदल घडतोय. ओके. सो प्रोक्रॅस्टिनेशनवर होतो आपण. प्रोक्रॅस्टिनेशन हा एक आजार आहे, ह्याला लवकर ट्रीट करा. कारण जर का तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशनला ट्रीट केलं, तुम्हाला डोपामिन मिळणार आहे बॉस. आणि डोपामिन किती गरजेचं आहे? ज्यांचं वय 50+ आहे या सगळ्यांनी डोपामिन वाढवा. कारण डोपामिनची कमी म्हणजे पार्किन्सनचा आजार आहे. डोपामिनची कमी म्हणजे डिमेन्शिया आहे. म्हणजे डिमेन्शिया समजणार नाही तर सोप्या शब्दात सांगतो, गजनी बन जाओगे. सो यू नीड डोपामिन. आणि डोपामिन के लिए क्या लगेगा? नंबर 1 क्वालिटी, अवॉइड प्रोक्रॅस्टिनेशन. उद्या करतो, नंतर करतो, एखादं असं न म्हणता. म्हणजे आता मी जर म्हटलं हे कधी करणार, उद्या. पर उद्या मी परत विचारलं कधी करणार, उत्तर सेम. म्हणजे ते बोर्ड लावलेलं असतं बघा, आज रोख, उद्या उधार. पाहिलंय का? किराणा दुकानामध्ये असा बोर्ड असतो. मग तिथं जायचं, अच्छा आज रोख द्यायचं, उद्या परत तोच बोर्ड आहे, आज रोख, उद्या उधार. हे असं काही नकोय आपल्याला. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे कधी करणार, उद्यापासून. वर्कआउटची बॅच उद्यापासून. एक
हे जी काय तुमची लिस्ट आहे ना, उद्या उद्यावर चालणारी, वेळेत झोपणं उद्यापासून. ह्या वेळी नाही, पुढच्या ट्रेकला मी नक्की येणार, हे काय, हे उद्यावर नका ढकलू. ते उद्यापेक्षा त्याला डेट द्यायला चालू करा. आणि किती वेळेचं काम आहे, प्रोक्रस्टिनेशन मध्ये मी तुम्हाला अजून जास्त एक्सप्लेन करेल. त्यानंतर आहे सेट स्मॉल टार्गेट अँड अचीव इट. रिसीव्ह कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे. स्मॉल टार्गेट करा, डिवाइड करा त्याला, छोटं 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 डिवाइड करा. मी म्हणलं लोकांनी कौतुक केलं की तुमचं डोपामिन वाढतं. मग ते छोट्या छोट्यामध्ये ब्रेक डाऊन करा आणि अचीव इट. एक वाक्य आहे हिंदीमध्ये, आप पूरा हाथी खा सकते हो बट तुकडो में. सो कितीही मोठं टास्क असेल त्याला ब्रेकडाऊन करा. आजच्या काळात खूप छान टूल्स आहेत, त्याचा वापर करू शकता, जे मी तुम्हाला शिकवेल त्या वर्कशॉपमध्ये प्रोक्रॅस्टिनेशनच्या. डू प्रोडक्टिव्ह टास्क. प्रोडक्टिव्ह असणं, बिझी म्हणजे टास्कचं अनालिसिस करा. म्हणजे दर महिन्याची मी ऍक्टिव्हिटी शीट लिहितो, रोज लिहितो मी. कधी कधी माझ्याकडनं रोज नाही होत ना, मी 2 दिवसातून एकदा भरतो, कधी 3 दिवसातून भरतो. पण मी डायरी पण लिहितो आणि शीट लिहितो. मग ते शीटमध्ये मी लिहिलेलं असतं, मला लक्षात येतं की अरे हे टास्क माझे प्रोडक्टिव्ह आहेत, हे माझे जस्ट मला बिझी ठेवणारे टास्क आहे. कारण आज आपण सगळे बिझी आहोत, पण आपल्याला प्रोडक्टिव्ह बनावं लागेल. प्रोडक्टिव्ह झालो तर डोपामिन मिळणार आहे. बिझी राहिलात तर गिल्ट मिळेल, गिल्ट. झोपाल तुम्ही असं ढिगभर गिल्टमध्ये, अरे दिवस तर खूप बिझी गेला पण कामच नाही झाली. होतं का असं तुमच्या बाबतीत? खूप बिझी पण कामं काय? शून्य. आउटपुट काय? शून्य. फायदा काय? काहीच नाही. मग हे कॅटेगराईज करावं लागेल ना, आपण बिझी आहोत का प्रोडक्टिव्ह आहोत. काही लोक अचानक ह्या स्लाइडवर येतील, म्हणतील हे नेमकं हेल्थवाल्यांचा क्लास चाललाय, कसला क्लास चाललाय. भाई मेंटल हेल्थ के लिए बहुत जरूरी है. इट विल मेक युअर लाईफ मोर इझी. कम्प्लीट पेंडिंग वर्क्स लिस्ट करा. पेंडिंग वर्क्स कुठले कुठले राहिल्यात, स्टिकी नोट्स आणा, चिटकून ठेवा. बट ते पेंडिंग वर्क्स ठेवू नका. लिसन इन्स्पिरेशनल सॉंग्स अँड स्टोरीज. ह्यातून डोपामिन मिळतं. मेंटेन युअर डायरी. डायरी लिहायला चालू करा. फूड डायरी लिहा, डिजिटल डायरी लिहा. आम्ही दिलेली डायरी मला फार सिन्सिअर वाटतं, जी लोक डायरी रेग्युलर लिहितात. फार सिन्सिअर, फार सिन्सिअर. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, तुम्ही सिन्सिअरली जर सगळी डायरी लिहिली, तुमची जर डायरी चांगली लिहिली असेल, म्हणजे व्यवस्थित, हां, अक्षर व्यवस्थित आहे, सगळं मेजरमेंट्स व्यवस्थित भरलेले आहेत त्यामध्ये, प्रॉपर भरलेली जर डायरी असेल, ती मला आणून दाखवायची. मी तुम्हाला पुढची डायरी फ्री देणार. आणि हे आपला शब्द आहे, मला उलट खर्च आहे डायरी द्यायचं. काय, पण जर नियमित भरली तर मी तुम्हाला पुढची डायरी फ्री देणार. येऊ दे खर्च, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही इम्पॅक्टसाठी आहोत सोसायटीमध्ये. ओके. फक्त एकच इथं टिप आहे, नेवर गेट डोपामिन थ्रू विनिंग मोबाईल गेम. जी लोक मोबाईलवर गेम खेळतात ना, ती लोक खऱ्या आयुष्यात, तुमची डायरी बाकी काय आहे तुम्ही भेटल्यावर सांगतो. या तुम्ही भेटायला. मी ना डायरी व्यवस्थित भरणार. मी डायरी चेक केली, डायरी बाकी काय, बाकीच राहणार आहे डायरी, तुम्हाला तुमची आयटी डायरी परत देणार आहे. म्हणजे डायरी भरली पण डायरी प्रॉपर भरलेली आहे, तशी बऱ्यापैकी भरलेली आहे. तुम्हाला मिळेल गिफ्ट माझ्याकडनं, काळजी करू नका. म्हणून मला हा शब्द वाढवावा लागला की प्रॉपर डायरी भरली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी मिसिंग झाल्या तुमच्या डायरीमध्ये. त्यांना मी म्हटलं होतं, पण त्यातल्या त्यात त्यांनी आणून भेटल्या, मला दाखवल्या, आणि मेन म्हणजे त्यांनी रिझल्ट छान घेतलेला आहे. शी हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 7 to 8 inches ॲट वेस्ट. आणि इन्शुलिन पूर्ण बंद आहे त्यांचं. तुम्हाला डायरी मिळेल, काळजी करू नका. पण पुढची डायरी व्यवस्थित भरली पाहिजे. पुढे आहे फंक्शन ऑफ, हां सॉरी, हे महत्वाचं. डोपामिन मोबाईलवर गेम खेळून कधीच मिळवायचं नाही, कारण मोबाईलवर जर का गेम जिंकायची सवय लागली, खऱ्या आयुष्यातला गेम तुम्हाला, म्हणजे ब्रेन कन्फ्यूज होतो की हा खरा आहे हा खोटा आहे. त्यामुळे तुम्हाला ती जिंकण्यामध्ये मजा नाही येणार तेवढी, कारण त्याला विन्स लक्षात येत नाही रिअल लाईफ. बरीच लोक काय होतं माहिती का, जे मोबाईलवर गेम खेळतात, मोबाईलवर जिंकायला चालू होतात ना, दे डोंट पार्टिसिपेट इन रिअल लाईफ बॅटल्स. भागच घेत नाहीत. नको, अलिप्त राहतो, बाद झालं, भरपूर केलं,
असं वाटतं त्यांना आयुष्यामध्ये. पण मला आणि हे आवडत नाही मला. तुम्ही काही म्हणा, म्हणजे आय डोंट सपोर्ट दिस दॅट यू शुड स्टार्ट प्लेइंग फॉर दिस पर्पज, डोपामिनसाठी. डोपामिन खूप मिळणार आहे तिथून, पण तो खरा खोटा कळत नाही ना. पुढे आहे एक असा सुंदर केमिकल, ऑक्सिटोसिन, ज्याला म्हणतात लव केमिकल. ठीक आहे. अँड ह्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जितका तुम्हाला अनकंडिशनल लव मधून मिळवता आला तेवढा चांगला. आणि ह्यासाठी भरपूर रिसर्च असं सांगतात की ज्यांच्याकडे पेट्स असतात त्यांना हा मिळतो, कारण त्या पेटकडून कोणाची अपेक्षा नसते की ह्याने मला, म्हणजे मुलांकडनं तरी अपेक्षा असते ना. पण पेट्सकडनं कुठल्याच पेट लवरची अपेक्षा नसते किंवा पेट पॅरेंटची अपेक्षा नसते की मला ह्या पेटनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, अमुक तमुक. मग पेट म्हणजे वॉट एव्हर, इट कॅन बी कॅट, इट कॅन बी डॉग, इट कॅन बी युअर लाईक पक्षी असू शकतात, व्हॉट एव्हर. आपण त्याचं फिडिंग बिडिंग काय जे काय करतोय, एक लाईक त्याच्याबरोबर आपण वेळ घालवतो. आणि ते पण तुमच्याकडे एका प्रेमाने पाहतं है ना. लाईक यू कर्डल देम, यू हग देम, है ना. गप्पा मारता. आहेत का नाही इथं कोण असे? हं? विद्या खेळणार. सो दॅट इज अन अनकंडिशनल लव्ह, ज्यामध्ये काहीच अपेक्षा नाही, है ना. सो असं जर का फंक्शन तुमचं ऑक्सिटोसिनचं तुम्ही करू शकला, काय काय होतं फंक्शन? सॉरी, तर ट्रस्ट वाढतो, त्यानंतर बॉन्डिंग वाढतं, रिलेशनशिप बनतात, रोमॅन्टिक अटॅचमेंट तयार होते. नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा आई बाळाला देते त्यावेळेस तिच्यामध्ये ऑक्सिटोसिन भरपूर असते. म्हणून बाळ गर्भात असतानाच आईच्या साठी प्रायोरिटी ती असते. आईची काय अनकंडिशनल अपेक्षा असते बाळाला, म्हणजे एवढं सगळं ती पेन सहन करते. विचार करा ना, ते 9 महिने ते सगळं कॅरी करणं, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ दॅट ऑक्सिटोसिन. अनकंडिशनल आहे सगळं. इव्हन इन लॅक्टेशन पिरियड, ते आईला जे आपण म्हणतो तो पाना फुटतो, दूध येतं, हे सगळं काय, हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन आहे. इट इज ऑल बिकॉज ऑफ ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिन वाढवायचं तर काय, यू हॅव टू फोकस ऑन टच. ठीक आहे. मग आता टचमध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं तुम्ही हँडशेक, भेटला कुणाला, हँडशेक, हाय फाय, हाय टेन. हे जे हाय फाय, हाय टेन, मिठी मारणं, स्टार्ट. डोंट वेट फॉर हगिंग डे, है ना. तो एकदाच असतो वर्षातनं. म्हणजे भेटेल मिठी मारा मस्त कडकडून. म्हणजे थोडं इमॅजिन करा बरं, थोडं आठवा बरं, असं तुम्हाला अनकंडिशनल कोणी कोणी. मला आठवते माझी आजी आहे, जे मी भेटलो की असं म्हणजे अजूनही, आता तिचं खूप वय आहे तर भेटल्यावर असे मुके घेते, मुके. सो दॅट इज अन अनकंडिशनल लव्ह अँड यू फील इट. इट विल रेज युअर ऑक्सिटोसिन. मुलांना पण तुम्ही भेटा, मिठी मारा. तुमच्या पार्टनरला रोज भेटा, मिठी मारा. यू हग देम, यू किस देम. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यातून काय वाढणार आहे? ऑक्सिटोसिन वाढणार आहे. बरं, कुणाचं वाढणार आहे? दोनों का समान. तो जो मुन्ना भाई होता ना, त्याच्यामध्ये दाखवलं होतं जादू की झप्पी. येस, इट्स इज जादू की झप्पी. काय? आणि हेच केमिकल तुमचे डिसिजेस कमी करणार आहे. काय? हे गरजेचं आहे, हे मस्ट आहे. ठीक आहे. तो हँडशेक, जादू की झप्पी, क्रिएट न्यू फ्रेंड्स, प्ले विथ युअर किड्स, गेट मसाज फ्रॉम युअर लव्ड वन्स. भले तो हेड मसाज असेल. तुम्ही तो सीन पाहिला असेल बघा, असं 3 जनरेशन मसाज कुठेतरी पाहिला असेल. मुलगी बसली आहे, मग मुलीची आई बसली आहे, मग तिची आई बसली आहे किंवा सासू बसली आहे, एकमेकांना मस्त मसाज चालू आहे. हं? हे आजकाल पाहायला मिळत नाही, बट ते गरजेचं आहे. दॅट इज अन दॅट हाय लेवल ऑफ ऑक्सिटोसिन. काय? फूट मसाज देत आहे, व्हॉट एव्हर. बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रेज युअर ऑक्सिटोसिन लेवल. आणि हेच तर आहेत ते हॅपी हॉर्मोन, जे कुठे जायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायच्यात. आणि बघा मग तुमचे 90% आजार तर आहेतच सायकोसोमॅटिक. काय? ते राहणारच नाहीत. तुम्हालाच प्रश्न पडेल की अरे मी तर काय असा वेगळा काय बदल केला नाही, माझे रिपोर्ट कसे काय नॉर्मल यायला लागले, माझं कसे काय शुगर नॉर्मल व्हायला लागले, माझे कसे काय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये यायला लागला. सो हे सगळं कशामुळे? बिकॉज तुम्ही हॉर्मोन्सवर काम केलं. काय? तुम्ही तुमच्या स्वभावावर काम केलं. तुम्ही हे वाक्य विसरून गेलात की स्वभावाला औषध नसतं, प्रत्येक गोष्टीवर औषध असतं. फक्त तुम्हाला ते माहीत नव्हतं एवढे दिवस, आणि त्याच्यावरच आपण काम करतो. आणि एक छोटीशी स्टोरी सांगतो, आणि मग आपला हा प्रोग्राम इथे थांबेल आजचा. आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊयात.
एक गाव असतं आणि त्या बाहेर एक गुरु महाराज बसलेले असतात. आणि एक नवीनच एका जोडप्याचं तिथे स्थलांतर झालेलं असतं. आणि तुम्ही पाहिलं असेल असं गाव, तिथे एक कमान असते, कमान म्हणजे एंट्री करताना एक झाड आहे, झाडाच्या वर कट्टा आहे. हं? आणि ते तिथे बसलेले असतात. मग ते जोडपं येताना म्हणतं की महाराज थोडंसं बोलायचं होतं. मी बोला. आमचं नुकतंच शिफ्टिंग झालेलं आहे नोकरी निमित्ताने, आम्हाला आता या गावात राहायचंय. थोडं मला सांगा या गावातली लोक आहेत कशी. मग गुरु महाराज त्यांना प्रश्न विचारतात, तुम्ही जिकडून आलात तिकडे लोक कशी होती. ते सांगतात, अहो काय सांगायचं, इतकी छान लोक होती की सोडायची इच्छाच नव्हती, पण नाईलाज आहे, शेवटी नोकरी आहे. हं? आणि बदली ही होतच असते, त्यामुळे आता आम्ही सोडून आलोय. म्हणजे फार चांगली लोक होती, जीवाला जीव देत होती, आम्ही सगळे फेस्टिवल एकत्र सेलिब्रेट करत होतो, वगैरे वगैरे. आमचे मुलं त्यांच्याकडे जायची, त्यांची आमच्याकडे यायची, एकदम एक एकोपा होता, सगळं काही एकदम भारी होतं. सो मग ते महाराज म्हणतात की काही काळजी करू नका, ह्या गावात देखील लोक अशीच आहेत. आणि ते हॅपीली एंटर करतात. दुसरं एक जोडपं येतं आणि ते सांगतं सेम प्रश्न. मी थोडं फास्ट घेतो, ते सेम प्रश्न विचारतात, आमचं स्थलांतर झालंय. महाराज सेम प्रश्न विचारतात. मग हे सांगतात की अहो काय, एवढी बेकार लोक होती, बरं झालं सुटका झाली. काय, सुटलो एकदाच, खूप त्रास देत होती. हं? म्हणजे वगैरे वगैरे, जे काही कंप्लेंट असतील त्या कंप्लेंट त्यांनी केल्या. महाराज म्हणतात मला वाईट वाटतं सांगायला, पण ह्या गावात देखील लोक अशीच आहेत. तर महाराजांनी हे उत्तर का दिलं, तर सिंपल आहे, जग जग तुम्ही जे आत बनवलेले तेच आहे. तुम्ही या जगाकडे काय पाहता तेच हे जग आहे. माझा हा वर्कशॉप घेण्याचा पर्स्पेक्टिव्ह हाच आहे. चेंज द ॲटिट्यूड म्हणतात ना. तो जर तुम्ही पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ना त्या जगाकडे, समोरच्या व्यक्तींकडे, तुम्हाला तसाच प्रतिसाद मिळायला चालू होईल. तुम्ही ते डाऊटमध्ये, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जर का विचार करत राहिले, तर काय होणार आहे, तुम्हाला रिझल्ट्स पण तसे येतील. ट्रस्ट युअर बॉडी, बिलीव्ह इन इट. आणि आपण कुठलीही इथं सायन्सला सोडून कुठलीच गोष्ट करत नाही. रिझल्ट्स हे सगळे त्याच पद्धतीने सायंटिफिकली प्रूव्हन आहे. 5 वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत ह्या विषयावर. जस्ट यू हॅव टू ट्रस्ट ऑन द बॉडी. हे जे हॉर्मोन्स आहेत हे रिअलमध्ये काम करतात. मी पर्सनली याचा अनुभव स्वतःवर घेतलेला आहे, माझ्या भरपूर साऱ्या क्लायंट्सवर घेतलेला आहे. काय, अँड दे आर सीइंग दिस डिफरन्स, दे आर गेटिंग दोज रिझल्ट्स. ठीक आहे. उलट मला आता ह्याच्यावरच एक पॉडकास्ट देखील करायची इच्छा आहे की हा जो आपला वर्कशॉप म्हणजे आजचं सेशन झालं, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचायला हवं. कारण लिटरली सांगतो, हा जो आकडा आहे ना, जवळपास 3 लाख लोक सुसाईड करतात वर्षाला. विचार करा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुसाईड होतं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि हे वाढत जाणार आहे. ह्या जगामध्ये, या समाजामध्ये लोकांच्या मेंटल हेल्थवर काम करणं फार गरजेचं राहणार आहे, तर एक चांगली सोसायटी क्रिएट होईल. कारण जेवढे रिसर्च, म्हणजे आम्हाला न्यूट्रिशनिस्टला जेव्हा शिकवलं जातं हेल्थ न्यूट्रिशन, तेव्हा आमचे जेवढे रिसर्च झाले ते क्रिमिनल्सवर झालेले आहेत. की माणूस क्रिमिनल का घडतो, तर न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे घडतो. मग जर का न्यूट्रिशन मिळायला लागलं, तर मग कित्येक अडचणी सुटतील. हे जग राहण्यासारखं, आणखीन राहण्यासारखं बनलं. आज सुद्धा हीच खूप चांगली जागा आहे राहण्यासाठी. सो येस, मी म्हटलं ना, माझं हे सेशन खूप क्लोज टू हार्ट आहे. सो दीज आर द रिझन्स फॉर दॅट. होप यू एन्जॉयड टुडेज सेशन. फीडबॅक जो असेल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की द्या, भरभरून द्या. तुमच्या फीडबॅकने मला सेरोटोनिन मिळणार आहे, पण तुम्हाला देखील डोपामिन मिळणारच आहे. ओके. चलो, सो थँक्यू. नाव वी विल मूव टू क्वेश्चन आन्सर्स किंवा फीडबॅक राऊंड. तुम्हाला काय वाटतंय आजच्या वर्कशॉपमधून? या, थँक्यू अमित, थँक्यू. मैथिली इथे आहे. आय विल आस्क हर, बिकॉज मैथिली एकच सेशन किती वेळा ऐकणार. मैथिली इज हिअर. अँड मैथिलीने सेशन रिट्रीटमध्ये आय थिंक 2दा अटेंड केलेलं आहे लाईव्ह. अँड मी जसं हे सेशन घेतो, आय थिंक 5 वेळा तरी ऐकलं असेल. मला असं वाटतं की एकाच दिवशी आता हे सेशन घ्यायची वेळ आली, अँड दॅर इज समथिंग असं काहीतरी होऊ नये, बट लाईक कोण बाबा माझ्या जागी सेशन घेणार, तर मला वाटतं पहिलं नाव मैथिली असायला हवं. सो कॅन यू अनम्यूट? आर यू लिसनिंग? येस सर, शुअर. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी मिळतंय आणि मला पण खरंच डोपामेन मिळतोय त्याच्यातनं. ग्रेट, ग्रेट. म्हणजे एकच सेशन आहे. अँड थोडं तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही काय करता, म्हणजे इथं आज खूप सारी नवीन मंडळी पण आहेत.
म्हणजे प्रोफेशन बद्दल हां, का? प्रोफेशन हाऊ व्हॉट यू डू. नमस्ते, मी मैथिली शैलेश अंधारे. मी इंजिनिअरिंग केलं आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करते. साधारण मला वाटतं 1 वर्षापासून मी हिलिंग ह्युमनसोबत असोसिएशनमध्ये आहे. आणि म्हणजे 2 रिट्रीट प्रोग्राम केलेले आहेत आणि इन्फॉर्मेशन नाईट ही मी रेग्युलर अटेंड करते. आणि मला कधी एकदा रविवार येतो आणि कधी एकदा शनिवार येतो असं होतं. म्हणजे काहीतरी नवीन आणि आपण त्या जर्नीमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी. कधी कधी काही चॅलेंजेसमुळे नाही सेशन अटेंड करतायत, फॅमिली फंक्शन किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटीमुळे. पण खरंच कधी एकदा रविवार येतो आणि 8 वाजतात आणि मी ते सेशन ऐकते आणि शनिवारचं 3 ते 5. तर असं खूप छान अनुभव असतो आणि आपण त्या जर्नीमध्ये कंटिन्यू राहतो. अदरवाईज जर हे सेशन्स नसते सर, मी मागे पण बोलले की आपण 2-3 दिवसाचा रिट्रीट केला आणि तुमचे हे केले, डाएट केला, पण त्यांनी खूप नाही फरक पडत. त्याच्यासोबत हे खरंच खूप गरजेचं आहे आणि ती जर्नी आपली कंटिन्यू राहते. तर मला खूप छान वाटतंय आणि मी हे असंच कंटिन्यू करणार आहे आणि सरांना पण मी सांगितलंय की माझ्या रिटायरमेंट नंतर मी हेल्थ कोच तर नक्कीच बनणार आहे. ग्रेट, ग्रेट. ते तर होणारच आहे, डेफिनेटली. येस सर. थँक्यू सो थँक्यू सो मच. मच, थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. आज आपल्याबरोबर मैथिली यांची ओळख होलिस्टिक हिलिंग मध्ये ज्यांनी करून दिली, वंदना साळुंकी इज ऑल्सो देअर. मला वाटतं त्या बोलू शकल्या तर प्लीज बोला. काही नावं मी पहिले सिलेक्ट करतो. मग ज्याला बोलायचं ते सगळे बोलू शकतात, काय अडचण नाही. येस. तुम्ही नमस्ते पण सर. तुम्ही पण खूपदा हे सेशन केलेलं आहे. मी मी बोलणारच होते, पण तुम्हीच मला बोलवलं. मी जवळजवळ 2 वेळा रिट्रीट मध्ये ऐकलं आणि जवळजवळ 3 वेळा मी हे सेशन ऐकलं. पण प्रत्येक वेळेस नवीन इन्फॉर्मेशन आणि हे ऐकतच राहावं वाटतंय. डोपामाइनचं हे हार्मोनचं रिलेटेड सेशन आहे ते. आणि याच्यातून मला हे एक जाणवलं की एवढे सगळे हार्मोन्स लक्षात राहत नाही. तर मी डोस म्हणून शॉर्ट फॉर्म काढलेला आहे. तर हो. डी फॉर डोपामाइन, ओ फॉर ऑक्सिटोसिन, एस फॉर सेरोटोनिन, ई फॉर एंडोर्फिन. वाव, असे बघा. फिंगरवर 4 डोस असं हे केलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळी माहिती सांगतात, त्यामुळे हे सेशन मी काही मिस करत नाही. वेरी थँक्यू गुड. सर. चलो, आज हमारे साथ सोनल जी भी है, शायद वो भी कुछ कहना चाहती है. यस, सोनल. या, यू कैन अनम्यूट योर सेल्फ. अनम्यूट योर सेल्फ. शी उनका पहला सेशन है. शी इज फ्रॉम छत्रपति संभाजी नगर. या, थैंक यू यस अभिजीत. सर। या, प्लीज कंटिन्यू. सर आज पहली बार ही सुना है और बहुत अच्छा लगा है। ग्रेट, ग्रेट. और अब कल आप से मैं भी चालू करने वाली हूँ। आप सब कुछ लेके आए डिटॉक्स के लिए? हाँ। ग्रेट. सो आपको बहुत सारी शुभकामनाएं. ये सभी लोग यहाँ पे बैठे ना, इनमें से ऑलमोस्ट सबने एक बार, 2 बार, और वो भी किसी किसी ने रेसिडेंशियल आके किया है डिटॉक्स. ऐसे लोग बैठे यहाँ पे. ग्रेट, ग्रेट है. और मोर पावर टू यू. सोनल इज वेरी स्ट्रगलर, वेरी फाइटर. मतलब शी इज एन सिंगल मदर. उन्होंने शी लॉस्ट हर हस्बैंड, बट देन ऑल्सो शी हैज दैट्स फाइटिंग स्पिरिट. और वो बहुत बड़े, मतलब वो, मैं इसलिए इनको वॉरियर्स कहता हूँ ऐसे लोगों को. तो और इनको इंट्रोड्यूस किया है दिस सोनल ने. सोनल हैज इंट्रोड्यूस न्यू सोनल. सो सोनल नागोरी ने ये सोनल जी को इंट्रोड्यूस किया है. सो दोनों सोनल है. और जैसे ये सोनल ने भी वो लड़ाई जीत ली है, आपको भी ढेर सारी शुभकामनाएं. और मुझे विश्वास है कि आप भी आने थैंक यू वाले सर। कुछ हफ्तों में जरूर अपने हेल्थ इश्यूज के ऊपर विजय प्राप्त करोगे. यस. ग्रेट, ग्रेट. हैप्पी टू हैव यू हियर. थैंक यू सो मच. ओके, और किसी को बोलना है? आई थिंक मधुकर जी को कुछ बोलना है. यस. येस सर. बोला. गुड इव्हनिंग ऑल. गुड थोडं इव्हनिंग तुमची ऑल. ओळख प्रत्येकाने काय करा, ऑनलाईन मध्ये तुम्ही काय करता ना, म्हणजे थोडं येस प्रत्येकाला एकमेकांना पण समजतं आपण. अ, येस येस येस. येस माय सेल्फ मधुकर एस सूर्यवंशी. ॲक्च्युली आय एम HR प्रोफेशनल. अँड आजचा जो सेशन होता खूप इम्पॉर्टंट होता, कारण की या सेशनची मी खूप दिवस वाट बघत होतो, कारण की सरांनी ते अनाऊन्स केलं होतं खरं तर. आणि सरांना मी मधून मधून तक्रार करायचो की जो माझं प्रोफेशन आहे त्यामध्ये माहिती असेल, HR मध्ये जे लोक काम करतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी झेलायला लागतात दोन्ही बाजूने. कारण की HR हा मेडिएटर असतो खरा तर.
आणि ते मीडिएटरचं काम करत असताना त्याची खूप दमछाक होत असते. आणि जसं सर तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा स्ट्रेसमधून जावं लागतं त्याला. हम्म. कारण की जेव्हा जेव्हा स्पेशली जेव्हा लॉंग टर्म सेटलमेंट्स येतात किंवा काही अशी की काही सिच्युएशन निर्माण होतात आतमध्ये जे हायर रिलेटेड असतात. तर अशा गोष्टीतून प्रत्येक HR अधिकारी हा जात असतो. कदाचित जे त्यांनी कंपनीमध्ये काम केलंय किंवा करत असतील तर त्यांना निश्चित हा अनुभव असेल. आणि सर तुम्ही पण एक ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे हो. तुम्हाला पण निश्चितच ह्या गोष्टीचा अनुभव आहे. तर अशा काय म्हणतात, मी मी तर म्हणेन की चढ उतार बरेच आहेत आता आयुष्यामध्ये. आणि तुम्ही कधी कधी काय होतं की आपण ज्या टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला असं म्हणतो की आपले ऑक्युपेशनल हझार्ड असतात हम्म. किंवा ऑक्युपेशनल डिसीज होतात. म्हणजे एखाद्या ऑक्युपेशनमुळे काही माणसांना डिसीज होतात. तर हम्म. ते सगळे मला असं वाटतं की हे सेशन तुमचं ऐकलं निश्चितच यामध्ये सगळे डिसीज कव्हर होतील आणि रिकवर होतील. तर मी म्हणेन सर की जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू फॉर व्हेरी इम्पॉर्टंट सेशन विच यू या. कंडक्टेड. अँड यामध्ये खूप चांगलं शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की तुम्ही अजून एक महत्वाचा मेसेज दिला की एक तुमचं वाक्य तुम्ही मगाशी म्हटलं की मी जिथे थांबत नाही जिथे मला किंमत नाही. मी तर मला असं वाटतं की जिथे मला किंमत नाही तिथे मी थांबत नाही. हा. आणि खरंच हे वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही. खरं तर कधी कधी असं होतं की बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये की लग्नाला येऊ नको म्हणतं तर मी कुठल्या कुठल्या गाडीत बसू असं कधी कधी होतं. आपण गमतीने म्हणतो या गोष्टी, पण हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. आणि निश्चितच हा चांगला मेसेज दिला. ग्रेट, मला असं ग्रेट. वाटतं तुमचं 3 दिवसाचं जे एक रेसिडेन्शियल सेशन असेल ते निश्चित आपण तेही करूया. नक्की, म्हणजे नक्की. अजून काही गोष्टी सध्या क्लिअर आम्हालाच वेळ भेटत नाहीये ऑर्गनाईज करण्यासाठी, नाही हो तर हो खूप हो. लोक रेडी आहेत यायला, मागे पण लागल्यात. पण तरी देखील लवकरच बघू. आफ्टर दिवाळीच प्लॅन आहे. सध्या आपलं चाललं होतं सप्टेंबरमध्ये, बट नाही होतंय. तर 14 सप्टेंबरला वन डे आहे. ज्यांना येस सर. कोणाला वन डे करायचंय, राहिलाय, नक्की 14 सप्टेंबर ब्लॉक करा. वन डे सोडू नका. ऍटलिस्ट वन डे तरी करा. 3 डेजला पॉसिबिलिटी नाहीये सध्या. खूप क्लॅरिटी आहे सर तुमच्याकडे. आणि जे काही म्हणजे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणतात ना, तसं तुमचा SME आहात तुम्ही. थँक्यू सो आणि मच. दुसरी थँक्यू. गोष्ट की सर, थँक्यू फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सो थँक्यू मच. फॉर युअर फीडबॅक. थँक्यू. येस सोनल, थँक्यू. अभिजित, थँक्यू. अजून इथं अविनाशजींनी पण फीडबॅक दिलाय. थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही फीडबॅक द्या सगळे. अजून कोणाला बोलायचं असेल ठीक, अदरवाईज वी विल स्टॉप हिअर. इफ समवन वॉन्ट्स टू स्पीक प्लीज. मला कळत नाही कोण. मला जे वाटत होतं काही लोकांचे कॅमेरा ऑन आहेत. येस, अमित वॉन्ट्स टू स्पीक समथिंग. येस अमित, प्लीज. तर नेहमीप्रमाणे तुमचं कंटेंट खूप चांगलं आहे आणि तुमची सांगण्याची पद्धतही मला नेहमी खूप आवडते. त्यामुळे किती वेळा जरी रिपीट झालं तरी हे आम्हाला नवीन असल्यासारखं वाटतं आणि कायमचं लक्षातही राहते. हो, ग्रेट. थँक्यू. थँक्यू. सो रिपिटेशन इज फिक्सेशन. नाही, मला आता वाटतंय की तुमच्यातले काही लोकांनी पण सेशन घ्यावे. चांगले चांगले विषयावर रिसर्च करा. नक्की सांगा. पहिलं मला प्रेझेंट करा, मग आपण कम्युनिटीला, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही दडलेलं असतं. लाईक अभिजित पण खूप अभ्यास करतो. आय थिंक फिटनेसचं फरक आहे अभिजित. सो मी तर उलट इथे अनाऊन्स करतो, मला उलट आवडेल कम्युनिटीसाठी सेशन घेतलेलं. सो सगळ्यांनी नक्की अभ्यास करा. आणि टॉपिक असा पाहिजे तो रिलेटेड टू हेल्थ, मेंटल हेल्थ कसाही असेल, फिटनेस रिलेटेड पाहिजे. आय विल डेफिनेटली गिव्ह चान्स. ग्रेट. अजून काय? भले 15 मिनिटाचं सेशन घ्या, काय प्रॉब्लेम नाही. असं नका समजू की हम्म, माझ्या इतकंच बोललं पाहिजे. तुम्ही बोलालो समोरच्याने ऐकलंही पाहिजे. आता माझा व्यवसायच बोलण्याचा आहे, त्यामुळे माझ्यामध्ये ते आहे कॅपॅसिटी. तुम्ही बघितलं असेल की अटेंडन्स थांबला नाही, म्हणजे 45 वर अटेंडन्स, आणि तो एंडपर्यंत राहिला. सो आय नो दॅट, म्हणजे मायक्रो डिटेल्स कसं थांबवून ठेवायचं. जेव्हा मी अनाऊन्स करतो संपलंय त्यावेळेसच लोक बाहेर पडायला चालू करतात. पण तरी देखील इट विल बी गुड स्टार्ट फॉर यू ऑल, इफ यू वॉन्ट टू. आणि बोलता आलं पाहिजे ना, आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. ठीक आहे. ग्रेट. अजून कोण आहे? चलो. चलो, सो सी यू ऑल ऑन नेक्स्ट मंडे. थँक यू सो मच. येस, डायटिशियन मेगा इज ऑल्सो विथ अस. ग्रेट. थँक यू. थँक यू मेगा फॉर अटेंडिंग.
चलो मिलते हैं फिर। व्हाट्सएप ग्रुप पे कमेंट जरूर कीजिए, यहाँ पे के निकल जाते हैं, ग्रुप पे डालिए ताकि जो लोग नहीं जुड़ पाए उन लोगों को लगे कि यार रह गया, अगली बार से जुड़ना चालू करेंगे। चलो बाय, सी यू ऑल। बाय सर, सी यू, गुड नाइट, गुड थैंक नाइट, यू। गुड नाइट।